मा वहै। ओम शांति शांति शांति। श्री राम जय जय राम। 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 शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. भागवता आणिले प्राकृती जनहितार्थ, प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ. एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा, नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा. शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आपण ओंकार साधनेचा अभ्यास करणार आहोत. सुरुवात आपण प्राणाकर्षण क्रियेने करूयात. आपण जिथं बसलेला असेल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली जर बसला असाल तर सुखासन, क्रॉस लेग, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसलेला असाल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. Breathe in, so. Breathe out, hum. So, 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 स्टॉप. आपण आता 5 वेळा ओंकार करणार आहोत. सुरुवातीला 3 ओंकार, त्याच्यानंतर 1 मिनिटाचं ध्यान आणि शेवटी 2 ओंकार. आपला जेवढा श्वास आहे त्या अर्ध्या श्वासामध्ये अ आणि ओ म्हणायचं आहे. राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे.
आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्त केलेला कधीही चांगला. ओंकार हा घंटा नादेसारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड असावा आणि शंखानादासारखा दीर्घ असावा. एक्झेल, घर्षणयुक्त पूरक. ओ. पूरक. ओ. पूरक. ओ. शांत, शांत, शांत. आपण जो तो ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल तर भ्रूमध्यमध्ये दोन भुवयाच्या मध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. Try to visualize thumb-sized bright flame in between eyebrows where आज्ञा चक्र is situated. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूयात. परत एकदा 2 वेळा ओंकार. पूरक. ओ. पूरक. ओ. दोन्ही हाताचं घर्षण. जी ऊर्जा आपण ओंकार साधनेच्या अभ्यासातून मिळवली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूयात. हरि ओम. जय जय रघुवीर समर्थ. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. प्राकृत कवीश्वराचार्य ज्ञानदेव ज्ञानैक वर्य. जयाचे बुद्धीचे गांभीर्य अगाध सिंधू सारिखे.
त्याचे चरण चिंतिले मनी, तेणे पावन झालो जनी. मातृजनक जनार्दनी, एकनाथ नमिला. धन्य धन्य एकनाथा, तुमचे चरणी माझा माथा. निळा शरण तुमच्या पाया, अनन्य भावे नाथराया. नमिला शमिलास्य प्रद शांती जलदी, एकनाथ तो भावे. शोभावे ज्याचे यश विश्वी, त्या देववृंद लोभावे. नाथांचं वंदन जे आहे ते बऱ्याच संतांनी केलेलं आहे. तुकारामांनी पण लिहिलेलं आहे की शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेवितो. तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा. तुकाराम महाराजांनी त्यांना वंदन केलं. असे एकनाथ महाराज त्यांचं चरित्र चिंतनाबद्दल जे आहे, चरित्राच्या अभ्यासाबद्दल जे आहे ते आज आपण पाहणार आहोत. संत चरित्राचा अभ्यास हा स्थलकाल सापेक्ष असतो. म्हणजे आम्ही त्याचा अभ्यास करतो त्याला काहीतरी लिमिटेशन आहे. काळाचे लिमिटेशन आहे आणि काळाचे लिमिटेशन आहे. परंतु संत कसे असतात म्हणजे ते स्थळ आणि काळाच्या अतीत असतात. नाथांच्या चरित्रामध्ये आणि चारित्र्यामध्ये काय आहे हे विचारण्यापेक्षा काय नाही हे जर पाहायला गेलं तर आपल्याला सर्व काही त्याच्यामध्ये सापडेल. तर असं हे नाथांचं चरित्र म्हणजे जो अध्यात्माचा जो आपला प्रवाह आहे भारतामध्ये, ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळेस सुरू झाला, 12व्या शतकामध्ये 13व्या शतकामध्ये सुरू झाला जो, आणि त्याच्यानंतर ज्या आम्ही पंच संत महाराष्ट्राचे असं म्हणतो, तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी महाराज 17व्या शतकापर्यंत. तर 13वे शतक ते 17वे शतक याच्या मधला जो काळ होता तो भारतामध्ये भारतीय संस्कृती करता, हिंदू संस्कृती करता जे आहे ते काळाकुट्ट असा तो काळ होता. त्या काळामध्ये जर कोणी एकमेव संत झाले तर ते संत एकनाथ झाले. म्हणजे निरंजन सेतू अध्यात्म चैतन्याचा त्यांनी जणू काही बांधला. कारण की एकीकडे ज्ञानेश्वर आणि त्यांची मांदियाळी, दुसरीकडे संत तुकाराम, संत रामदास त्यांची मांदियाळी, आणि मधल्या काळामध्ये जे आहे ते एकनाथ महाराज झाले. नाथ महाराजांच्या समकालीन असं विशेष कोणी नव्हतं महाराष्ट्रामध्ये. उत्तर भारतामध्ये त्यावेळेस तुलसीदासजी महाराजांचं जे आहे ते उदय झालेला होता आणि मीराबाईचा उदय झालेला होता. परंतु त्याच्यामध्ये जे आहे ते महाराष्ट्रामध्ये असं कोणी नव्हतं. म्हणून समकालीन जे आहे ते संत नसल्यामुळे त्यांच्याबद्दलची माहिती सुद्धा जी आहे तेवढी आपल्याला स्फोटक नाहीये जेवढी इतर संतांविषयी आहे. नाथांचं चरित्र जर पाहायला गेलं तर काय त्याच्यामध्ये पाहायला मिळतं तर म्हणे ते महान कवी होते, महान टीकाकार होते, श्रेष्ठ समाज सुधारक होते, थोर तत्वज्ञ होते, आदर्श शिष्यवृत्ती होते, कीर्तनकार होते, श्रेष्ठ प्रवचनकार होते, आणि मराठी मायभाषेचे जे आहे ते पुरस्कर्ते होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर त्यांनी जे आहे ते मराठीमध्ये एवढ्या प्रभुत्वाने जे आहे ते साहित्य निर्माण केलं. आणि सर्वात शांतिदयाचा पुतळा शांतीब्रह्म त्यांना म्हणायचे लोक. आणि सौजन्याची मूर्तिमंत कळा आणि ज्ञानाचं एका आणि नामाचा तुका असं म्हटलं जातं. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज जणू काही अवतरले जवळजवळ 238 वर्षांनी एकनाथांचा जन्म झालाय ज्ञानेश्वर महाराजांनंतर. त्यांना समन्वयाचार्य म्हणून असं जे आहे ते अभिमानाने म्हटलं जातं. आणि समन्वयाचार्य का म्हणतात त्यांना, त्यामुळे समन्वयाचार्य यासाठी म्हणतात की त्यांनी समन्वय केला. म्हणजे जे आहे ते दत्त संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचा समन्वय त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतो. त्यांचं घराणं सूर्योपासक होतं, पण त्यांची दीक्षा जी आहे ती जनार्दन स्वामींकडनं दत्त संप्रदायाची होती.
पण पांडुरंगाची भक्ती त्यांच्या घरामध्ये असल्यामुळे वारकरी आणि पंढरपूरची वारी सुद्धा नित्य होती. त्याच्यामुळे तिन्ही यांचा जो आहे तो प्रवाहांचा संगम आपल्याला या ठिकाणी दिसतो. ब्राह्मण आणि महाराजांचं जे आहे ते त्यांना उद्धरून जे आहे ते नाथांनीच पुढे आणलं. त्यांचा जो आहे तो कल्याण महाराजांचं जो कोणी केलं असेल महाराजच्या जातीचं, तर याचा अर्थ हा झाला की त्यांनी जातीभेद त्या ठिकाणी पाळला नाही. भक्ती आणि ज्ञान हे दोन्ही त्यांनी जे आहे समन्वय केला, हरकत नाही केली. त्याचप्रमाणे शांती आणि क्रांती, शांती ठेवली पण आपल्या शब्दांनी आणि आपल्या आचरणाने त्यांनी अशी समाजामध्ये क्रांती केली, न बोलता न त्याच्याबद्दल जे आहे ते फक्त सांगून नाही. प्रपंच आणि परमार्थ ह्याचा त्यांनी जो आहे तो आपल्याला समन्वय करून दाखवला. आणखीन कोणत्याही संतांनी जो आहे तो अशा प्रकारचा समन्वय आपल्याला महाराष्ट्रामध्ये झालेला दिसत नाही. कारण की ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराजांचाही प्रपंच होता, पण तरी तो पण म्हणजे एवढा सुखरूप नव्हता. तुकाराम महाराजांचा होता पण तोही सुखरूप नव्हता. पण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा कसा होता तर म्हणे तो सुखरूप होता. त्याही त्यांना त्या ठिकाणी अडचणी आल्या, त्या आपण पुढे पाहणार आहोत. तरी पण म्हणजे जे आहे त्यांनी प्रपंच आणि परमार्थ दोन्ही जे आहे उत्कृष्ट त्यांनी करून दाखवलं. आणि त्यांचं तत्वज्ञान कसं होतं तर म्हणे अद्वैताशी सुसंगत होतं. त्या प्रकारचं त्यांचं समन्वय. त्याचा अर्थ हा झाला की उत्कृष्ट समन्वयकार ते होते. म्हणजे गाढवाला सुद्धा त्यांनी जे आहे तीर्थोदक पाजून त्याला जीव प्राण दिला. महाराजा पोराला सुद्धा त्यांनी जे आहे ते उरवाळलं, पोटाशी घेतलं. अशा प्रकारचे ते समन्वयात्मक होते. आणि म्हणून इतिहासामध्ये जे आहे संत साहित्याच्या इतिहासामध्ये श्रेष्ठ समन्वय आणि श्रेष्ठ समन्वयाचार्य अशा प्रकारची पदवी त्यांना जी आहे ते दिली जाते. धर्माची आणि अधर्माची व्याख्या त्या काळाला अनुसरून त्यांनी केली नाही. धर्माची व्याख्या त्यांनी अशाच प्रकारे केली की जे जे अद्वैताशी सुसंगत आहे ते धर्म, आणि जे जे अद्वैताशी विसंगत आहे तो अधर्म. अशा प्रकारची त्यांची व्याख्या त्यावेळेस त्यांनी केलेली आपल्याला या ठिकाणी आढळते. तर आणखीन जर आपण त्यांना पाहायला गेलं तर तो काळ जो आहे तो जसं मी सांगितलं की तो यवनी अत्याचाराचा काळ होता. त्यामुळे काय झालं की त्यांच्या लेखनामध्ये सुद्धा त्याच्याबद्दलच आपल्याला हे उद्धरण पाहायला मिळतं. त्याच वेळेस समकालीन जे आहे ते गुरुचरित्र पण झालं. म्हणजे गंगाधर सरस्वतींनी जे हे जे चरित्र लिहिलं ते त्या शतकामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामध्येही आपल्याला जे आहे ते यवनाबद्दलचा आहे तो उल्लेख दिसतो की त्यांचा जो अत्याचार काय होता. 5 पातशाही त्यावेळेस होत्या. निजामशाही, आदिलशाही अशा प्रकारचे जे आहे ते 5 राज्यकर्ते त्या ठिकाणी होते आणि ते सर्व त्याच ह्याचे होते. त्याच्यामुळे त्यांना किती त्यावेळेस त्रास झाला असेल. आणि त्या काळामध्ये यांनी समाजाला जे आहे ते पुढे नेलं समन्वय करून, आणि समाजाला जे आहे ते त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी उपदेश करून पुढे नेलं. रामायणामध्ये सुद्धा त्यांनी असं लिहिलंय की हनुमंत महाबली रावणाची दाढी ओढी. आता हनुमंत महाबली तर ठीक आहे, पण रावणाची दाढी ओढी तर त्यावेळेस रावणाला कुठे दाढी होती. त्यावेळेस दाढी ज्या राज्यकर्त्यांना होती त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलं त्याच्यामध्ये. बये दार उघड अशा प्रकारचं जे कवन त्यांनी केलं तेही एक प्रकारे सांकेतिकच होतं की एका बयेने 20 वर्षांनी ते दार उघडलं असं म्हणतात. भाष्यकार म्हणतात की जिजाऊ मातांनी शिवाजी महाराजांना जन्म दिला या कवनाच्या 20 वर्षानंतर, ते सुद्धा एक प्रकारे जे आहे ते बयेने दार उघड अशा प्रकारचं आहे. त्या ठिकाणी समन्वयाबद्दल म्हटलं तर सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती, पांडुरंगाची भक्ती त्यांनी सगुण भक्ती जी आहे ती केली. जशी समर्थांनी राम भक्ती केली त्याप्रमाणे त्यांनी पण जे आहे ते पांडुरंगाची भक्ती केली आणि अद्वैत तत्वाला जे आहे त्याचं प्रतिपादन केलं. त्यांच्या कुळामध्येच पंढरीचं जे आहे ते नित्यनेम होता. आमचे कुळी पंढरीचा नेम, पाहता विठ्ठल मूर्ती भानुदासा असं विश्रांती. आता काय की यांची जी परंपरा आहे ती भानुदासांची परंपरा आहे. भानुदासांची परंपरा म्हणजे भानुदासाबद्दल संत साहित्यामध्ये आपल्याला कळून येतं की ते विजयनगरला
पंढरी गेले होते, त्यांनी आणलं, पंढरपुराला वापस आणलं, असं भानुदासांची अशी जी ख्याती आहे. त्याच्यानंतर त्यांचे जे चिरंजीव होते चक्रधर, आणि त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव जे होते सूर्यनारायण म्हणून, तर त्यांच्या पोटी एकनाथांचा जो आहे तो जन्म झाला. म्हणजे त्या ठिकाणी जे आहे ते भानुदास, चक्रपाणी आणि सूर्यनारायण आणि रखुणी, अशा प्रकारे तो नाथांचा जन्म त्या ठिकाणी झाला. नाथांचा जन्म कोण काही धर्मसंस्थापनार्थाय संभवानी योगी योगे अशा प्रकारचा वाटतो त्या काळामध्ये, कारण की आणखी कोणी नव्हतंच. धर्माची वाट मोडे, अधर्माची शीग चढे, अशा वेळेस त्यांचा जन्म झालेला आहे. म्हणजे आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासे तुकाराम महाराज म्हणतात. तसंच नाथ सुद्धा म्हणतात की आम्हा का संसार येणे, कारण की जडजीव उद्धरणे नामस्मरणे, म्हणून जन्म झाला. समर्थ सुद्धा म्हणतात की राघवाचा वर पावलो सत्वर, जगाचा उद्धार करावया. म्हणजे हा जो आदर्श जीवनाचा वस्तुपाठ त्यांनी जो केला, त्यांचा उदय होऊन या ठिकाणी, तो त्या काळाला जो आहे तो अत्यंत आवश्यक होता. की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की आदर्श गृहस्थाश्रमी होते, समाज सुधारक होते, पददलित उद्धारक होते, वैश्यचा त्यांनी उद्धार केला, महाराजांचा त्यांनी उद्धार केला. ते थोर लढवय्ये पण होते. जनार्दन स्वामींकडे असताना एकदा परचक्र आलं, तर त्यांनी जनार्दन स्वामी समाधीमध्ये असताना हे स्वतःच जाऊन जे आहे ते परचक्राशी लढले आणि जिंकून आले, म्हणून त्यांना थोर लढवय्ये म्हटलं गेलंय. म्हणजे शांती, दया, समता याचा समन्वय आणि त्याच वेळेस लढवय्ये सुद्धा, अशा प्रकारचे जे आहे ते समन्वय मला या ठिकाणी त्यांचा दिसतो. तर सांगा तात्पर्य असं या ठिकाणी की त्यावेळेस त्यांचा काळ जो आहे तो जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, अशा प्रकारची ती परिस्थिती होती की त्यावेळेस भागवत धर्म जो आहे तो कोसळत होता. ते मंदिर जे आहे ते कोसळत होतं. त्याला खांब जो कोणी दिला त्या काळाला म्हणजे जे आहे ते नाथांनी दिला. अशा प्रकारची त्यांची या ठिकाणी गुणगान म्हणा किंवा इतिहास आम्हाला असं सांगतो. आणि संत एकनाथ आणि संत रामदास याच्याबद्दल तर ते असं सांगतात की रामदासांची जी आई राणूबाई होती आणि नाथांची जी पत्नी गिरिजाबाई होती, ह्या दोघी मावस बहिणी होत्या. तर जेव्हा समर्थ झाले त्यावेळेस जे आहे ते अगदी लहान असताना, वर्षभराचे असताना म्हणा किंवा काही, त्यावेळेस जे आहे हा भेटायला गेला त्यांना, आणि त्यावेळेस संत एकनाथांच्या मांडीवर श्री रामदास होते. जणू की त्यांनी आशीर्वाद दिला की माझा अध्यात्म कार्य तू पुढे चालव म्हणून. आणि त्याच्या काही दिवसांनीच त्यांनी आपलं जीवनकाळ जो आहे तो संपवला. अशा प्रकारचा इतिहास आम्हाला सांगतो. आणि ते जेव्हा गेले किंवा त्यापूर्वी सुद्धा फाल्गुन मध्ये नवमी जी आता 2 दिवसापूर्वी झाली, फाल्गुन मध्ये नवमी जे आहे ते त्याच वेळेस एकनाथांना दत्ताचा अनुभव झाला, साक्षात्कार झाला. आणि नाथ षष्ठीला जे आहे ते एकनाथ महाराजांनी आपला देह ठेवला. त्यांचे गुरुजी जनार्दन स्वामी होते, त्यांचाही जन्म आणि त्यांचाही दत्ताचा अनुभव आणि त्यांचाही जो आहे तो देह सोडायचा वेळ, हे सर्व एकच होतं. म्हणून नाथषष्ठीचं महत्व आहे. नाथषष्ठीचा जो आहे ते त्यावेळेस खूप जोराने जे आहे किंवा मोठा उत्सव ते करायचे. एकनाथ महाराज आणि रामदासांचे मामा जे आहे ते त्या या उत्सवाला ते जायचे, असा इतिहास जो आहे तो मला सांगतो. त्याचा अर्थ हा झाला की कसं त्यांचं अध्यात्म जो आहे ती प्रगती, अध्यात्माचा प्रवाह कसा जोडला गेला हे या ठिकाणी सांगितलं जातं. पैठणमध्ये त्यांचं जे आहे ते वास्तव्य होतं. पक्षी पैठण म्हणजे दक्षिण काशी, गोदावरी नदी याचा अर्थ दक्षिणेची गंगा सुद्धा त्याला म्हणतात. त्या दक्षिण प्रतिष्ठान म्हणून त्याचं नाव होतं त्या पैठणचं त्यावेळेस. आणि बरेच मोठे मोठे संत महात्मे त्या ठिकाणी होऊन गेले. चक्रधर स्वामी ज्यांनी महानुभाव पंथ संपादला, स्थापन केला. अमृतराय ज्यांचं नाव आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर जे आहे ते गंगा गंगा भट्ट, गार्ग गागर भट्ट म्हणून जे होते शिवाजी महाराजांच्या वेळेस, ते सुद्धा त्याच वेळेस जे आहे त्याच याचे होते. तर अशा प्रकारे आपल्याला असं दिसतं की ती पैठण भूमी जी आहे ती संतांची भूमी होती. खरं म्हणजे एकनाथ महाराजांनी जे आहे ते रामायण काहीतरी 40,000 ओव्यांचं रामायण लिहून
युद्धकांडापर्यंत ते आले होते 24 अध्यायापर्यंत, आणि नंतर ते पुढे जाऊ शकले नाही. त्यांनी जलसमाधी घेतली. त्यावेळेस गावबा म्हणून जो आहे त्यांनी ते पुढे रामायण केलं, आणि तो गावबा सुद्धा पैठणचाच होता असं मला म्हणायचं या ठिकाणी. तर त्या काळच्या हिंदू राजा लोकांची ती एक प्रकारे ती राजधानी होती. तर यांचा जन्म जो झाला तो म्हणे एका जनार्दनी मुळी एका जन्मला, मुळीच्या मुळी एका जन्मला, मायबापे थोर धाक घेतला. त्याच्यावर ते असं म्हणतात की नाथ महाराज जे जन्माला आले ते मूळ नक्षत्रावर जन्माला आले, मूळ नक्षत्रावर जन्माला आलं म्हणजे त्याचे आईबाप निवर्ततात अशा प्रकारची आख्यायिका आहे. यांची आईबाप नंतर लवकरच गेले, हे पोरके झाले. पण त्याचा अर्थ जो आहे तो अध्यात्माचा अर्थ सुद्धा लोकांनी त्याप्रमाणे काढलेला आहे. आणि तो असं म्हणजे की त्यांनी जो जे गेलं म्हणजे माया जी आहे ती गेली. म्हणजे त्यांनी असं म्हटलं या ठिकाणी की एका जनार्दनी मुळीच्या गोष्टी, माये सगट सगळ्या बापची गोटी. माये सगट म्हणजे त्यांनी मायेला जे आहे ते आपल्यात घेऊन घेतलं, म्हणजे याचा अर्थ झाला मायावर त्यांनी जे आहे ते विजय केला. मायबाप गेले म्हणजे काय, त्यांनी म्हटलं जे माया जी आहे त्याचं निवर्तन केलं त्यांनी, अशा प्रकारचा तो अर्थ त्या ठिकाणी घेतलेला आहे. लहानपण सुद्धा त्यांचं असं विशेष याच्यामध्ये इतिहासामध्ये त्याच्याबद्दलच विशेष काही उल्लेख नाहीये की त्यांचं कसं केलं. पण श्री सुनीलजी चिंचोकरांनी असं लिहिलंय त्याच्यामध्ये की ते लहानपणी गोट्या खेळायचे आणि पंचायतन करायचे. त्या गोट्यांचं जणू काही राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सीतामाई अशा प्रकारचं, आणि त्याप्रमाणे ते खेळ खेळायचे असं त्यांनी लिहिलं. ब्रह्मवीणा घ्यायची, संकीर्तन करत बसायचे, नामस्मरण करत बसायचे, संस्कृत ग्रंथाचं अध्ययन करायचे, भागवताचे स्कंदच्या स्कंद ते पाठ करायचे, अशा प्रकारचा उल्लेख त्यांनी केला आहे. आणि 10व्या वर्षी काय झालं म्हणे की शेतामध्ये बसले होते आणि एकदम त्यांना अशी आकाशवाणी झाली की तुम्ही जे आहे ते देवगिरीला जा, दौलताबाद ज्याला म्हणतात त्या ठिकाणी जा तुम्ही, आणि तिथे जनार्दन स्वामी आहे त्यांना जाऊन भेटा, आणि त्या ठिकाणी जे आहे ते पुढचं कार्य होईल. आता झालं असं की यांनी विचार केला की मी जर आमच्या आजोबा, कारण आई वडील गेलेले होते, आजी आजोबा चक्रधर पाणी जे आहे ते त्यांचं सांभाळ करत होते दोघही. तर मग त्यांना जर विचारायला गेलं तर ते नाही म्हणतील. मग आता काय करायचं, चक्रपाणी आणि सरस्वती अशी आजी आजोबा त्यांची नावं होती. यांनी न विचारताच हे चालले गेले, न सांगता गेले, कारण परमिशन मिळणार नाही म्हणून. म्हणजे तसं पाहायला गेलं तर आपण इतर संतांचा जर अभ्यास केला तर समर्थांचं सुद्धा असंच आहे. समर्थांनी सुद्धा जे आहे ते असं सांगतात की त्यावेळेस जे आहे ते सावधान म्हटल्यावर, लग्न मंडपामध्ये सावधान शब्द ऐकल्यावर ते सावध झाले जणू काही, आणि पण त्यांना पळून गेले, निसटून गेले. तसंच हे सुद्धा बिना सांगता जे आजी आजोबांना निघून गेले 10व्या वर्षी. म्हणजे त्या आजी आजोबांवर काय त्यावेळेस दुःखाचा डोंगर कोसळला असेल ते आपण विचार करू शकतो. पण शेवटी काय की वैराग्य म्हटलं म्हणजे त्याला झडझडूनी वैरा निघो अशा प्रकारचे उठवणी वाटेची लागावे, झडझडूनी वैला निघो असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. आणि रामदासांनी म्हटलंय की उठवणी वाटेची लागावे दिगंतरा प्रती. असं ते वैराग्य असतं की तो वैराग्याचा एकदा झोत आला की मग सर्व संघ परित्यागच त्या ठिकाणी आपल्याला समोर येतो, आणखीन काही दुसरं काही सुचतच नाही. अशा प्रकारचं जे आहे ते आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये सुद्धा त्याप्रमाणे पाहायला मिळतं. आणि याप्रमाणे ते जे आहे ते जनार्दन स्वामींकडे पोहोचले, आणि जनार्दन स्वामींकडे पोहोचल्यानंतर जे आहे ते तिथे जाऊन काय झालं तर त्यांनी विचारलं जनार्दन स्वामींनी की म्हणजे जे आहे ते तू कसा आला, कुठून आला वगैरे अशा प्रकारचं जे आहे ते त्यांनी विचारपूस केली. त्याच्यानंतर त्यांना नाथांना त्यांनी ठेवून घेतलं. आणि त्यावेळेस मग काय झालं की त्यांनी गुरुची सेवा जी आहे त्या ठिकाणी सुरू केली. आता जनार्दन स्वामी जे दत्त संप्रदायाचे होते, आणि त्यांना जे आहे ते दत्तदर्शन झालेलं होतं जनार्दन स्वामींना. 40गावचे होते ते, 1505 मध्ये म्हणतात त्यांचा जन्म झालेला होता इसवी सन. आणि त्यावेळेस जे आहे त्यांनाही सुद्धा असं झालं की जे आहे ते त्यांना असं झालं की वैराग्य उत्पन्न झालं जनार्दन स्वामींना. आणि ते जे आहे ते औदुंबरवाडीला गेले, आणि जनार्दन पंत ज्ञानराशी दत्तात्रय दर्शन होत त्याशी तिथे जाऊन जे आहे त्यांना वैराग्य उत्पन्न झालं. दत्तात्रयाची त्यांनी जी प्रार्थना केली तर त्यावेळी जे आहे त्यांना दत्ताचं दर्शन झालं.
आणि त्यांना बोध झाला. दत्तात्रयाचं महत्व सांगितलं गेलंय की दत्तात्रयाचं महत्व काय, तर म्हणे अत्री आणि अनुसूयेच्या पोटी जो दत्तात्रयाचा जन्म झाला, तर ते म्हणतात की अत्री म्हणजे आणि ती म्हणजे नाही आणि त्री म्हणजे 3 गुण. जो 3 गुणांच्या पलीकडे आहे अशा अत्री मुनी, आणि अनुसूया म्हणजे जिथे मत्सर असूया ज्या ठिकाणी नाही, जिथे बुद्धी निर्मळ आहे अशी जी अनुसूया, तर म्हणे अशा पोटी जो आहे तो या ठिकाणी दत्तात्रयाचा दर्शन म्हणजे एक प्रकारे जे आहे ते आत्मबोधच म्हणूया याला. आणि जनार्दन स्वामींना असा बोध झाला, तर एकनाथ बाबांनी असं लिहिलंय की माझे गुरु कसे म्हणून. तर ते म्हणतात की अं, ते असं म्हणतात की कर्म करून अकर्ता राहणे, कर्म करून अकर्ता राहणे, कर्म करूनही अकर्ता, तोची अकर्तात बोध झाला देता, आणि देहात असून विदेही राहण्याचा म्हणजे देही असून विधेयता, तेही तत्वज्ञान आकळली. ग्रहाश्रम न सांडेना, कर्मरेखा नोलांडता, निज व्यापारी वर्तता, बोधू सर्वथा मिळे, बोधू सर्वथा न मिळे. म्हणजे त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी की त्यांनी कर्म करा संसारामध्ये, अकर्ता म्हणून राहा, देहात असून विधेयी म्हणून राहा, ग्रहस्थाश्रम सोडून नका, कर्मरेखा ओलांडता म्हणजे जे कर्माने योग्य कर्म करायचं ते करा, आणि निज व्यापारी वर्तता, आपलं कार्य करत राहा. आणि असं सर्व केलं तर बोधू सर्वता न मिळे, म्हणजे आत्मबोध जो आहे तो तुम्हाला नेहमीच जो आहे तो राहील, तो जाणार नाही. असे आमचे गुरु होते असं ते म्हणतात. भागवतामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून त्या हिशोबाने नाथ महाराजांनी सुद्धा भागवत लिहिताना शेवटी हे म्हटलेलं आहे की एव भागवतीच्या मतितार्था एकला एका नव्हे करता. एकनाथ महाराज करता नाही, आणि ग्रंथ ग्रंथार्थ अर्थविना अंगे तत्वता जनार्दन झाला. म्हणजे ग्रंथ करताना जे आहे ते कधी अर्थ, ग्रंथाचा अर्थ आणि ग्रंथ हे करता करता काय झालं, तर म्हणे जो आहे ते कधी ते आपल्या पातळीवर, खालच्या पातळीवर आलीच नाही. भागवत लिहिताना त्यांची पातळी जी आहे ते जसं श्री गुरु बेलसरे म्हणतात की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली तर कदाचित ते खालच्या पातळीवर आलेच नाही, 24 तास त्याच पातळीवर होते, आणि म्हणून त्यांना हे सर्व भगवंताचे शब्द स्फुरले. तसंच नाथ महाराजांचं सुद्धा जे आहे ते भागवत लिहिताना म्हणजे एकादश स्कंद फक्त आहे, आणि त्याचं त्यांनी जे आहे ते 18,800 ओव्यांमध्ये वर्णन केलेलं आहे. किती त्याचा विस्तार केलेला आहे, एवढा मोठा विस्तार भागवताचा पाहून जे आहे ते असं त्यांचं म्हणणं असं की ते कदाचित या खालच्या लेवलला आलेच नसावे असं. तर अशी जी आहे ती त्यांची त्यांनी जे आहे तो त्या ठिकाणी गुरुची जी आहे ती सेवा केली. म्हणजे 12 वर्ष गुरुची सेवा केली, 1 वर्ष एक तप, सर्वसंग परित्याग करून. जसं समर्थांनी जे आहे ते 12 वर्ष टाकळीला तपश्चर्या केली, तशी यांनी सुद्धा जनार्दन स्वामींकडे 12 वर्ष तपस्या केली. सर्वसंग परित्याग करून त्यांनी तपश्चर्या त्या ठिकाणी केली, आणि त्यांचा पाया तयार झाला, पुढील कार्याचा पाया त्यांचा त्या ठिकाणी तयार झाला असं म्हणतात. म्हणजे सेवेची आवडी विराम नाही, आणि अर्धगडी म्हणजे नेहमी जे आहे ते जनार्दन स्वामींची सेवा करायची असं त्यांना म्हणायचं त्या ठिकाणी. आणि सद्गुरु तोची यम आणि सद्गुरु तोची प्राणायाम. समर्थांचं असंच होतं की सद्गुरु वचन तोची वेदांत, सद्गुरु वचन तोचे सिद्धांत, आणि सद्गुरु वचन तोचे दादांत. तर तसंच नाथाने सुद्धा जे आहे त्या ठिकाणी गुरुची सेवा केली, प्रत्यक्ष युद्ध केलं. म्हणजे त्यांना तलवारी चालवता येत होती, ते लढवय्ये होते. तर एकमेव असे संत आहे की ज्यांनी जे आहे ते रणांगणावर जाऊन ते लढले. समर्थांनी सुद्धा जे आहे ते देहरक्षणाची, देह बलशाली करण्याची जे आहे ते खूप लोकांना जे आहे तो उपदेश केलेला आहे. आणि ते स्वतः घुडसवार उत्तम होते, उत्तम पोहता त्यांना येत होतं. त्यांनाही म्हणजे जे आहे ते अस्त्रशस्त्राचं थोडंफार ज्ञान होतं, पण हे आहे की ते कधी युद्ध नाही लढले, पण तरी पण बलशाली होण्यावर त्यांचा जो हे होता. तर तसंच यांचं सुद्धा जे आहे त्या ठिकाणी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो, नाथांच्या चरित्रामध्ये असं आहे की ते उत्तम हिशोबनीच होते. म्हणजे आपलं कसं असतं की समजा नाही झालं एखाद वेळेस आपल्याला, तर आपण म्हणून सेंट्री
सेंड्री याच्यामध्ये टाका, सेंड्री एक्सपेन्सेस मध्ये. पण त्यांचं तसं नव्हतं. एक पैसा जो आहे त्यांना हिशोब लागत नव्हता. ते रात्रभर जागून होते आणि जे आहे त्यांनी तो हिशोब पूर्ण केला. अशा त्यांचं जे आहे ते इतकं जास्त जे काम करतील त्याच्यामध्ये लक्ष होतं. कॉन्सन्ट्रेशन, फोकस हे आपल्याला या ठिकाणी हे शिकवतं. म्हणजे समर्थांनी सुद्धा म्हटलेलं आहे की ज्याचा ज्याचा जो व्यापार तेथे असावे खबरदार. म्हणजे अशा प्रकारे खबरदारी प्रत्येक कार्यामध्ये, अध्यात्म असो प्रपंच असो, ही आपल्याला ठेवलीच पाहिजे. आणि अशा प्रकारे त्यांनी जनार्दन स्वामींची सेवा केली. म्हणजे गीतेमध्ये म्हटलेलं आहे की तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तर त्याचप्रमाणे यांची सुद्धा उत्तम शिकवण होती की प्रपंच परमार्थ दोन्ही करावा. आणि म्हणणे सोपे, पण हे साधनं जे आहे ते कठीण आहे. पण ते त्यांनी करून दाखवलं. म्हणजे त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी की सद्गुरूंनी जे सांगितलं त्याप्रमाणे ते त्या चालत राहिले. आणि शेवटी जे आहे ते जेव्हा त्यांची पुष्कळशी तपश्चर्या झाली त्यावेळेस त्यांनी म्हटलं की तू एकांतवासामध्ये जा गुरूंनी. मग शूलभंजन पर्वतावर ते त्या ठिकाणी गेले. आणि शूलभंजन पर्वतावर जाऊन जे आहे काय झालं तर म्हणजे त्या ठिकाणी असं लिहिलंय त्याने की आम्हा डंको आला काळ आणि तोची झालाची कृपाळू. त्यांना सर्पाचा फणा यांच्या डोक्यावर होता. ते समाधीमध्ये होते तेव्हा ते कोणतरी पाहिलं. तो गवळी होता आणि तोही जो आहे तो घाबरला आणि यांचे जे आहे त्यावेळेस समाधी भंगली आणि तो साप निघून गेला. तर म्हणून ते म्हणतात की एकांत काळामध्ये त्यांनी जो आम्हाला डासायला नव्हता आला तो म्हणजे आमच्यावर कृपा करायला आला होता. तुकाराम महाराज सुद्धा भंडारा डोंगरावर जायचे किंवा गुफेमध्ये कुठेतरी जायचे की कोणाला जे आहे कोणी मला पाहू नये म्हणून. किंवा समर्थ सुद्धा जे आहे टाकळीमध्ये त्या ठिकाणी गोदावरीच्या पाण्यामध्ये रोज सकाळी जे आहे ते 6-7 तास जे आहे ते राहून तपस्या करायची. नंतर घाईमध्ये सुद्धा समर्थ जे आहे ते एकांतवासामध्येच राहिले. तर सांगा तात्पर्य असं की ह्या संतांचा जर आम्ही विचार चरित्राचं जर जे आहे ते अध्ययन केलं तर मला पुष्कळशी जे आहे ते त्यांचे समान गुण अशी या प्रकारे जे आहे ते दिसून येतात. आणि नंतर काय झालं की जेव्हा यांची तपस्या पूर्ण झाली जनार्दन स्वामी यांना स्वतः घेऊन आले इकडे तीर्थयात्रेला चला म्हणून. आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांना आज्ञा केली चतुर्श्लोकी भागवतावर तुम्ही जे आहे ते ग्रंथ लिहा म्हणून त्याची टीका लिहा. त्यांनी ती लिहिली. त्यांना ती खूप आवडली आणि ही त्यांची त्या ठिकाणी सुरुवात झाली. आणि नंतर त्यांनी जे आहे ते सांगितलं की आम्ही तीर्थयात्रा करायला जातो. मी जसं समर्थ गेले आणि ते 12 वर्ष तीर्थयात्रा समर्थांनी केल्या. पण यांनी जे आहे ते तीर्थयात्रा करायला गेले, सर्वदूर गेले. काशी, मथुरा, वृंदावन, बद्रीनाथ आणि डाकोर गुजरातमध्ये सर्वदूर त्याचं जे आहे ते त्यांनी ह्या तीर्थयात्रा करून ते वापस आले. आणि त्यावेळेस त्यांना जनार्दन स्वामींचं पत्र मिळालं आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं त्या पत्रामध्ये की तुम्ही आता गृहस्थाश्रम करा म्हणून. आणि त्यावेळेस जे आहे त्यांनी गुरुची आज्ञा शीर्षावंद मानून लग्नाकरता म्हणून ज्या त्या आजोबाला पहिले येऊन भेटले आपल्या घरी. आजोबांना खूप आनंद झाला. त्यांची इच्छा अशीच होती की यांनी पुढे आता लग्न करून आपला वंश पुढे चालवावा. आणि त्यांना त्याच ह्याच्यामध्ये वैजापूर गावामध्ये गिरिजा म्हणून अशी एक त्या ठिकाणी मुलगी होती. ज्यानंतर गिरिजाबाई झाल्या. आणि त्या सुलक्षण संपन्न अशा स्त्रीशी यांनी विवाह केला. की आता काय आहे की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पती पत्नी एकमेकाला जर अनुकूल असलं तर उत्तम असतं. नाही तर मग ते जे आहे ते अं, कठीण असतं. तरी पण म्हणजे ह्यांना काय झालं तर म्हणे ह्यांना जे आहे पती पत्नी अगदी जे आहे ते एकसारखे मिळाले. एक दुर्मिळ संयोग तो झाला त्या ठिकाणी की दोघांचाही स्वभाव जो आहे तो एकसारखाच होता. आणि त्याच्यामुळे त्यांचा प्रपंच जो आहे असं सांगतात की गिरिजाबाईंमुळे तुकारामांचा आपल्या नाथ महाराजांचा प्रपंच जो आहे तो एकदम सुसंगत झाला. सक्सेसफुल ज्याला आपण म्हणतो. म्हणजे असं की नवरा जर पारमार्थिक असेल आणि पत्नी जर रजोगुणी असेल तर मग जे आहे संघर्ष त्या ठिकाणी होण्याची शक्यता असते. कोणाचीच काही चूक नसते. पण जे आहे ते स्वभाव जर एकसारखा आला तर त्या लोकांना जे आहे त्यांचा तो प्रपंच सक्सेस होतो. तुकाराम महाराज आणि जिजाऊबाई त्या ठिकाणी तसं नव्हतं. म्हणून तुकारामांना आणि त्यांना दोघांनाही जो त्या ठिकाणी त्रास झाला. पण नाथ भाग्यवान म्हणजे गिरिजाबाई काय की बुद्धी आणि भावना यांचा तो संगम होता. गिरिजाबाईमुळेच त्यांचा जो आहे तो नाथांचा गौरव वाढला असं म्हणतात ते. म्हणजे
स्त्री पुरुषाची चित्तवृत्ती अनुकूल वर्ते धर्म प्रवृत्ती, ती जर अनुकूल असेल तर धर्म वाढतो आणि तरीच परलोक साधिती, मग परलोक जो आहे तो त्या ठिकाणी साध्य होतो, इतरा ते नाही. जिथे असं नाही त्यांना तो साध्य व्हायला कठीण होतं. खरं म्हणजे प्रपंच जर म्हटलं तर डॉक्टर आगा म्हणायचे नेहमी की प्रपंच काय आहे, तर म्हणे ही परमार्थाची प्रयोगशाळा आहे. आणि त्यालाही जे आहे ते दोघं जर अनुकूल असले तर मग काही विचारूच नका. नाथांच्या जीवनामध्ये त्यांचं भाग्यशाली होते की त्यांना ते लाभलं त्या ठिकाणी. स्त्री पुरुषाची चित्तवृत्ती तरीच परलोक साधिती, जेव्हा अनुकूल वर्ते धर्म प्रवृत्ती आणि इतरा प्राप्ती ते नाही. जरी पण त्याच्यावर त्यांनी असं म्हटलंय की समजा जरी पत्नी तुमच्या प्रमाणे असली, जरी झाली स्त्री पुत्र ग्रहस्थिती तुमच्याप्रमाणे सर्व अनुकूल जरी असेल, तरी न धरावी त्यांची आसक्ती, असं नाथ महाराज म्हणतात त्या ठिकाणी. आसक्ती जी आहे ते त्या ठिकाणी नसावी. म्हणजे हरिपंडितांचा जो नंतरचा हरिपंडित जे आहे यांचा चिरंजीव होते आणि ते घर सोडून गेले, अशी जी यांच्याकडे परिस्थिती झाली होती, त्याच्यामध्ये ते आसक्ती त्या ठिकाणी नव्हती. त्यांनी त्याला सांगितलं की बाबा मी सत्याचा जो आहे तो सत्यावर मी राहणार, आणि तुला जर पटत नसेल आणि तुला जायचं असेल तर मी तुला थांबवणार नाही, म्हणून त्या ठिकाणी आसक्ती त्यांनी धरली नाही. तर म्हणजे जरी झाली स्त्री पुत्र ग्रहस्थिती तरी न धरावी त्याची आसक्ती. म्हणजे हा जनार्दन स्वामींचा हा उद्देशच होता की ग्रहस्थाश्रम कसा करायचा, संताशी नमन आलिया अन्नदान आणि सर्व भावे वारी पंढरीची करी, आणिक व्यापारी गुंतू नको, म्हणे जनार्दन घेई हाची बोध, सोडून सर्व द्वेष भेद. असं जनार्दन स्वामींचा उपदेश त्यांनी तंतोतंत त्या ठिकाणी पाळला. म्हणजे जे आहे ते संसार आपल्याकडे कसा आहे तर म्हणे संसार, चिंचोका महाराजांनी असं लिहिलंय सुमेधजींनी की संसार परमार्थाच्या डोक्यावर मिरे वाटणारा नसावा. संसार परमार्थाच्या डोक्यावर मिरे वाटणारा नसावा असं त्यांनी लिहिलंय. म्हणजे कुठल्याही क्षणी संसाराची अटॅचमेंट तोडता आली पाहिजे असं त्यांना म्हणायचं. प्रपंच आणि परमार्थावर मात करता कामा नये, हे विशेष आहे त्या ठिकाणी. आपल्याकडे काय की प्रपंचाची कारणे पुष्कळ आहे आणि प्रपंचाची कारणे आपल्याकडे इतकी प्रबळ असतात की ती परमार्थाची वारंवार दांडी घेतात. म्हणजे हे सर्व प्रॅक्टिकली असं आहे, म्हणून मुद्दाम मी इथे त्याचं नमूद केलेलं आहे की नाथांनी प्रपंच आणि परमार्थ कसा केला, म्हणजे त्यांनी सुमधूर जे आहे ते म्हणजे त्याचा समन्वय केला असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. नाथांची दिनचर्या सुद्धा जी आहे ती कशा प्रकारची होती तर म्हणे आता सकाळचं अनिक वगैरे झाल्यावर पूजा जप वगैरे सर्व झाल्यानंतर आणि ज्या ग्रंथाचं ते पारायण वगैरे करायचे आणि नंतर भोजन विश्रांती करायची, आणि दुपारी जे आहे ते थोडी विश्रांती झाल्यावर ते लिखाण करायचे आणि रात्री ते निरूपण करायचे. जसं समर्थांनी या ठिकाणी म्हटलं आहे की जितको काही आपणाशी ठावे ते तुके हळूहळू शिकवावे आणि शहाणे करून सोडावे बहुत जन, शहाणे करावे जन पतित करावे पावन, सृष्टीमध्ये भगवत भजन वाढवावे. तसं नाथ महाराज सुद्धा त्यावेळेस जे आहे ते काय करायचे तर म्हणजे संध्याकाळी निरूपण करायचे आणि त्यांच्याकडे जे आहे निरूपणामध्ये खूप गर्दी असायची. संध्याकाळी ते निरूपण करायचे तर म्हणे निरूपणामध्ये जे आहे ते सर्व जागा नसायची कुठे, ते लोक जे आहेत ते यांच्या शयनगृहापर्यंत पोहोचायची. आणि एकदा असं सांगतात की एक वडारी जोडपं होतं, ते त्या शयनगृहामध्ये जे आहे ते त्यांच्या बिस्तऱ्यावर गेलं, तिथे त्यांना झोप लागली त्या वडारी कपलला आणि ते झोपलेच राहिले. तर म्हणे जेव्हा सर्व निरूपण झाल्यावर हे महाराज आले, नाथ महाराज तिकडे झोपण्याकरता, त्यांनी पाहिलं की अरे हे तिथे झोपलेले, त्यांनी त्याच्यावर चादर टाकली आणि ते दुसरीकडे झोपायला गेले. अशा प्रकारचे शांतीब्रह्म एकनाथ, म्हणजे त्यांच्या टॉलरन्स जे आहे ते आपल्याला इतिहासामध्ये कदाचित तोड सापडणार नाही असं मला वाटतं त्या ठिकाणी. त्यांचा अशा प्रकारचा प्रपंच होता. भौतिक समृद्धी त्यावेळेस त्यांच्या घरामध्ये होती, हेही एक त्याचं कारण असू शकेल की हे सर्व त्यांना परमार्थ करण्याकरता भाव मिळाला. दुसरं असं की त्यांना मदत होती. उद्धव म्हणून कोणीतरी त्यांचा एक नातेवाईक होता उद्धव म्हणून, आणि तो उद्धव जो आहे तो त्या ठिकाणी त्यांना सर्व प्रकारे मदत करायचा. त्यांना काय लागेल ते सर्व जो आहे तो सहाय्यक बनून तो त्या ठिकाणी तिथे राहायचा. नाथांचा तो छत्र होता जणू काही, नाथांची ढालच होता तो जणू काही, नाथांची जणू काही सावली होता असं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून त्यांचा प्रपंच, आणि शिखंड्या होत्या.
श्रीखंड सुद्धा असं सांगतात की भगवान श्रीकृष्ण जे आहे ते श्रीखंड्या म्हणून त्यांच्या ठिकाणी वावरत होते आणि त्यांचं कार्य करत होते. आणि एकदा कोणीतरी मनुष्य आला डाकुराहून, गुजरातेहून, आणि तो म्हणाला की इथे म्हणे श्रीखंड्या आहे का? तर नाथ महाराज म्हणाले की हो आहे श्रीखंड्या. म्हणे गेलाय पाणी गेला, तो येईल आता, तुम्ही थांबा थोड्या वेळात येईल. तर मग त्यांनी सांगितलं तुम्हाला काय काम आहे श्रीखंड्याशी? तर यांनी सांगितलं की म्हणजे मला स्वप्न पडलंय की भगवान श्रीकृष्णाचं मी दर्शनाकरता खूप झुरत होतो, खूप प्रार्थना करत होतो, तर मला असं स्वप्न पडलं की श्रीखंड्या म्हणून जो आहे तो श्रीकृष्ण आहे, म्हणून मी त्याच्या दर्शनाला आलो. आता नाथ महाराज चकितच झाले. ते म्हणे अरे हा किती वर्षापासून आमच्याबरोबर काम करतोय, आम्हाला काहीच माहित नाही याच्याबद्दल. म्हणे येईल आता तो, काही हरकत नाही, गेला नदीवर, आता येईल. काही नाही, त्याच्यानंतर श्रीखंड आलाच नाही त्या ठिकाणी. तर हे वाट पाहून पाहून थकले आणि शेवटी तो श्रीखंड काही आला नाही. तेव्हा त्या महाराजांना नाथ महाराजांनाही उमगलं की अरे हा कोण होता म्हणून, हा कुठे चालला गेला. आता सर्वदूर त्यांनी त्याचा शोधाशोध केला, कुठेच काही भेटला नाही त्यांना. तर सांगायचं तात्पर्य असं की नाथांचं जे यशस्वी प्रपंचामध्ये जो वाटा होता, तो अशा प्रकारचाही त्यांचा वाटा होता की त्यांना लोकांची मदत सुद्धा त्या ठिकाणी मिळाली आणि म्हणून त्यांचा जो आहे तो यशस्वी झाला. आणि वाङ्मयाबद्दल जर म्हटलं आपण की त्यांची भाषा, तर म्हणजे संस्कृतचे ते मोठे पंडित होते, तरी पण मराठीचं त्यांना जे आहे ते प्रेम होतं. मराठीमध्ये निरूपण करायचे. मग ते म्हणायचे असं की संस्कृत वाणी देवे केली, तरी प्राकृत काय चोरापासून झाली. अशा प्रकारची विचारपूस त्यांनी करायची. समर्थांनी अशाच प्रकारचं म्हटलेलं आहे. म्हणजे संस्कृत भाषेचा दुराभिमान नव्हता, मराठीचं त्यांना खरं प्रेम होतं. ज्ञानेशांनी सुद्धा मराठीमध्ये जी ज्ञानेश्वरी सांगितली, तर त्यांनी असंच लिहिलंय की माझी मराठीचं बोल कौतुके, अमृतातेही पैदा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवी न. म्हणजे देवाला भाषेचा अभिमान नाहीये. प्रेमेविण जर शास्त्रज्ञान असेल, प्रेमेविण जर ती भाषा असेल, प्रेमेविण जर ध्यान पूजन असेल, प्रेमाविण जर ते श्रवण असेल, तर वृथा जागृत अनाथा, म्हणजे जे आहे ते ते वृथा आहे. म्हणजे त्याच्यात काही अर्थ नाही असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. वृथा जागृत नृपनाथा किंवा वृथा जाण नृपनाथा, ते वृथाच आहे ते. तर जो ग्रंथी बोलला वेदांत, तो ग्रंथ म्हणून प्राकृत, तो संस्कृतच समजावा. म्हणजे ज्या ग्रंथामध्ये त्यांनी वेदांत जर म्हटलं आहे, भगवंताची भक्ती, प्रेम, भक्ती, उपासना, कर्म, हे जर सर्व सांगितलेलं आहे, जे वेदात सांगितलेलं आहे, आणि जर वेदांत जर त्या ग्रंथामध्ये त्यांनी बोललेला आहे, तर तुम्ही त्याला ग्रंथ प्राकृत काय आणि संस्कृत काय, त्या भाषेकडे कशाला तुम्हाला जायचं, असं त्यांना म्हणायचं. तर त्यांची जी भाषा होती, भाषेबद्दलचं प्रेम होतं आणि त्यांचं जे वाङ्मय होतं, ते वाङ्मय जे आहे ते खूप मोठं वाङ्मय त्या ठिकाणी होतं त्यांचं. म्हणजे त्यांचं वाङ्मय जे आहे ते असं सांगतात की म्हणजे दासबोधापेक्षा ज्ञानेश्वरी काय, तर म्हणजे ज्ञानेश्वरी मोठी, आणि ज्ञानेश्वरीपेक्षा जे आहे ते काय, तर म्हणे त्याचं दुप्पट नाथांचं हे भागवत. आणि त्याही पेक्षा मोठं काय, तर म्हणे एकादश स्कंद जो आहे, त्यांनी 18,800 ओव्या त्याच्यात लिहिलेले आहे. इतकं मोठं त्यांचं वाङ्मय आहे, नाथांचं वाङ्मय जे आहे ते 18,810 ओव्यांचं भागवताचं टीका आहे. आणि हे कार्य इतकं प्रचंड आहे की नाथांच्या भागवताने ज्ञानेश्वरी आणि तुकारामाची गाथा याच्या बरोबर प्रस्थानत्रयीमध्ये मानाचं स्थान त्यांचा मिळालेलं आहे त्यांना. तर भागवतावर त्यांनी जेव्हा टीका केली, तर त्यावेळेस काय झालं, तर म्हणजे त्यांनी सुरुवातीला जे आहे काही जे आहे ते अध्याय पैठणातच लिहिले. आणि ते त्यांचं काय झालं की त्यांनी जे लिहिलं त्याचं एक हस्तलिखित जे आहे ते कोणतरी त्यांचा शिष्य घेऊन तो तिकडे गेला काशीला, आणि तिथे त्या ठिकाणी त्यांनी गंगेच्या काठावर तो नाथ भागवताचं मराठी भाषेतील वाचन वाचत होता. तिकडच्या लोकांनी ते ऐकलं, ब्राह्मण लोकांनी. आणि ब्राह्मण वृंदांनी म्हटलं की मराठीमध्ये काय, तर म्हणे हा संस्कृत भागवताचा मराठीत अर्थ हा आहे. झालं एवढं ऐकल्याबरोबर त्यांच्या तळपायाच्या मस्तकाला गेली आणि त्यांनी म्हटलं की अरे हे कोणी लिहिलेलं आहे. तुम्ही ठीक आहे, तर नाथांना तुम्ही त्यांना पकडून आणा. त्यांनी काय केलं, त्या शिष्याला घेऊन गेले त्या तिकडच्या आचार्यांकडे, महान आचार्य. त्या महान आचार्यांनी असा निर्णय दिला की ठीक आहे, नाथांना म्हणून तुम्ही ते घेऊन या आपलं सर्व जे तुमचं जे वाङ्मय आहे ते. आणि मग नाथ नंतर आले काही लोकांबरोबर,
आणि गुरु पुढे जे आहे त्याला उभे राहिले. मग त्यांनी जे आहे ते सांगितलं की बॉस मी असं असं केलेलं आहे. तर त्यांनी सांगितलं गुरुच्या आज्ञेनुसार की बाई ठीक आहे, तुम्ही काय म्हणता त्याप्रमाणे मी करेन. तर खरं म्हणजे काय होतं की त्यावेळेस काशीचे संस्कृत पंडित त्यांचं तोंडही पाहायला तयार नव्हते. तर ते म्हणे की तुमचं जर भागवत ऐकायचं तर थोडस मध्ये पडदा लावा. मग पडद्याच्या तिकडे ब्राह्मण बसतील आणि इकडे जे आहे ते नाथ महाराज बसतील. आणि त्या पडद्यामध्ये म्हणे जे आहे ते तुम्ही काय करा, तर म्हणे तुम्ही काय लिहिलेलं आहे ते वाचा. मग नाथांनी असं म्हटलं की मी काय लिहिलेलं आहे ते तुम्ही थोडं ऐका. तुम्हाला जर नाही पटलं तर मी गंगेमध्ये जे आहे याला बुडवून देईन, मला काही हरकत नाही, पण तुम्ही ऐकून तर घ्या कमीत कमी. मग शेवटी अशा प्रकारे जे आहे त्यांनी म्हटल्यानंतर मग त्यांनी म्हटलं की बरं ठीक आहे. त्यांची नम्रता त्यांनी पाहिली, त्यांचं मुखावरचं तेज होतं आणि नम्रता होती. मग ते म्हणाले ठीक आहे, ऐकवा तुम्ही आम्हाला. मग त्यांनी सुरुवातीच्या ज्या ओव्या आहे, अहो स्वामी श्रेष्ठ समर्था सद्भावे चरणी ठेवितो माथा, कृपा करुणी मज अनाथा दर्शनाथ दैजे, भावहीन भक्तिहीन ज्ञानहीन वैराग्यहीन, नाही केले शास्त्र पठन वेदाध्ययन तेही नको, तुमच्या सेवेच्या गुणी निश्चिती किंचित झाली कवित्व स्फूर्ती, यास्तो बदला नाथ यथापती प्रारंभ भागवती मांडितो. पंचाध्यायी एकादशात इतुकाची सिद्ध झाला ग्रंथ, स्वामींनी पाहून यथास्थित अर्थ ध्यानाशी आणिजे, जितुके झाले ग्रंथ लेखन, यासी व्याख्यानी लागता दूषण, तरी मणिकर्णिकेत बुडविजे आपण, नसेची कारण मग याची. अशा प्रकारे त्यांची जी आहे ती त्यांनी भाषा ऐकली. आणि ही भाषा ऐकून त्यांना जे आहे ते मग त्यांना असं वाटू लागलं की हे प्रासादिक काव्य आहे. मग ते सभा जे आहे ते डोलू लागली, देशाची गर्दी जी आहे ती वाढू लागली. म्हणजे नाथांची तोंड प्राण्याची प्रतिज्ञा ज्यांनी केली होती, त्यांनी मग शेवटी म्हटलं की काही नाही, ते सुद्धा पुढे येऊन बसून ऐकू लागले आणि त्यांचं मान डोलावं लागले. आणि त्यांनी म्हटलं आता हे पडदा वडदा काही नको, पडदाही त्यांनी जो आहे काढला. आणि मग जेव्हा सर्व त्यांनी हे पाहिलं की अरे हे इतकं सुंदर लिहिलेलं आहे, तर मग त्यांनी जे आहे ते नाथांचा ग्रंथ त्यांना सांगितलं की तुम्ही आता इथेच पूर्ण करा. नाथांचा न्याय निवाडा करण्यासाठी त्यांना काशीत आणण्यात जे आलेले होते, त्यांच्या टीकेवर अवघे पंडित भाळले आणि काशीतच पूर्ण करा असं त्यांनी म्हटलं. मग काशीत राहून भागवत त्यांनी पूर्ण केला त्या ठिकाणी. मग ग्रंथ समाप्तीचा म्हणजे ग्रंथ समाप्ती त्यांनी केला आणि इथपर्यंत त्यांना तो आवडला ग्रंथ की त्यांनी अंबारीवरून त्या ग्रंथाची मिरवणूक काढली की महाराजांचा ग्रंथ जो आहे तो खूप उत्तम आहे, पवित्र आहे, सुंदर आहे, प्रासादिक आहे अशा प्रकारे. आणि अशी एक किंवदंती आहे की तरी पण काहीतरी लोक असे होते की ज्यांना ते आवडत नव्हतं, त्यांनी तो आहे ग्रंथ पाण्यात बुडवला तर तो गंगेने तारला, अशी एक किंवदंती त्या ठिकाणी आहे. काही असो, पण भागवताची हत्तीवरून सोनेरी अंबारीतून मिरवणूक काढण्यात आली हेही त्या ठिकाणी आहे. आणि अशा प्रकारे नाथांनी त्या पंडितांना जिंकलं, हा आपल्याला इतिहास या ठिकाणी सांगतो. तर तसंच रामायण सुद्धा असं होतं. रामायण सुद्धा जे आहे त्यांनी काय केलं तर म्हणजे रामायण जो आहे तो त्या ठिकाणी 40,000 ओव्यांचं रामायण त्यांनी लिहिलं. युद्धकांडापर्यंत ते आले, 44 अध्यायापर्यंत ते आले. ते नाथांनी सर्व रचलेलं आहे. पण त्याच्यानंतर त्यांनी आपलं जीवन कार्य संपवल्यामुळे गावोबानी ते पूर्ण केलं ते रामायण जे आहे. पण ते रामायणाची विशेषता काय आहे की ते रामायणाची विशेषता ही आहे की त्यांनी जे रामाची शूरवीरपणा रेखाटलेला आहे त्या ठिकाणी. म्हणजे जे आहे ते अनेक किल्ल्यावर सैनिक लोक ते त्याचं वाचन करत होते त्या रामायणाचं, म्हणजे त्यांच्यामध्ये जे आहे ते तो भाव येईल म्हणून. क्षमे पुरविली पाठी खेळली दृष्टी रामायणी, रामे पुरविली पाठी. रामरायाने जणू काही त्या ठिकाणी त्यांचं मदत केली आणि खेळली दृष्टी रामायण. तेजस्वी युद्धकांडांचे जे आहे ते तेजस्वी ग्रंथ, तो युद्धकांडांचं वर्णन जे आहे ते त्यांनी तिथे केलेलं आहे. आणि असा ग्रंथ निर्मितीचा इतिहास स्वतः नाथांनीच त्या ठिकाणी सांगितलेला आहे रामायणाबद्दल. आणि याच्याशिवाय सुद्धा जे आहे त्यांचं रुक्मिणी स्वयंवर आहे, त्याच्यानंतर चतुश्लोकी भागवत टीका आहे, शुकाष्टक आहे, आनंद लहरी आहे, गीतासार आहे, हस्तामलक आहे, स्वात्मसुख आहे. त्याच्यानंतर नाथांची गाथा महाराष्ट्रात जे आहे ते सर्वदूर ही वाचली जाते. आणि जवळजवळ सर्व मिळून जे आहे ते नाथांची संख्या जी आहे, त्यांच्या पदांची संख्या पाऊण लाखाच्या घरामध्ये गेलेली आहे असं ते म्हणतात. अशा प्रकारचं उदंड साहित्य त्यांनी निर्माण केलं या ठिकाणी. आणि हा विचार जो आहे तो लोक कल्याणाच्या ह्याच्यातनं जो आलेला आहे, कारण की त्यांनी जे आहे ते शेवटी
याच्यामध्ये जोशी, वासुदेव, आंधळा, पांगळा, बहिरा, मुका, पिसा, खेळिया, दादला, भुत्या, सर्व अशा प्रकारचे ही हा हा हा, ह्या लोकजागृती बाजूला जायचे ना आपल्याला. हा, बरोबर. लोकजागृती लोकजागृतीच्या अभंगाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. हो ना. तर मला वाटतं कोणाचा तरी तो हो हे खुला आहे बरोबर. माईक, तेच थोडा सांगितलं अनम्यूट जायचं म्हणजे करून दोन घ्यावा. 2 तास अगोदर इथून तिकडे जायला 1 तास 3-4 तास तर जातात. महेश. जी आपला हा. व्हिडिओ ऑडिओ चालू आहे. 1 मिनिट नाही, 1 मिनिट. हो. डॉक्टर ते म्यूट झालेत आता. हो, झालं का? बर. हो. तर अशा प्रकारे त्यांनी जे आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी सांगायचं की समतेबद्दलची त्यांची ओळख खूप मोठी आहे. म्हणजे समतेबद्दलची मी बोललो बरंच समन्वयात्मक ते आहे संत, ह्याच्याबद्दल बरंच मी बोललो. आणि त्याच्यामध्ये जे आहे त्यांनी आपण काय की जसं मी सांगितलं की महाराजा मुलाला त्यांनी जे आहे ते एका वाळवंट मैदानात सापडला आणि तो आपल्या आईवडिलांना शोधत चालला होता. आणि यांनी जेव्हा पाहिलं त्याला उचलला आणि त्याला स्वच्छ करून त्यांनी जे आहे आपल्या आईवडिलांकडे जो आहे तो त्याच्या आईवडिलांकडे पोहोचवला. म्हणजे श्रीमंताचा मुलगा असेल तर म्हणजे कोणी घेईल त्याला, पण अशा महाराजा मुलाला कोणी त्याला हात लावणार नाही. पण नाथ महाराज जे आहे ते अशा प्रकारचे होते की त्यांना सदाभूती परमेश्वर हा त्या ठिकाणी भाव असल्यामुळे त्यांनी जे आहे ते तशा प्रकारचं कार्य केलं. आणि हरिजनाचं मूल होतं ते. आणि गाढवाला सुद्धा जे आहे ते जसं आपल्याला माहिती की ते जात होते काशीची कावड घेऊन रामेश्वराला, आणि तिकडे जाताना रामेश्वराच्या जवळच जे आहे ते वाळवंटामध्ये त्यांना एक गाढव असं वाटलं की बा हे पाण्यामुळे पाणी नाही म्हणून हे याचा प्राण जाईल, म्हणून त्यांनी त्याला ती काशीची कावड जी होती पाण्याची ती त्याला पाजली, त्याला पाणी दिलं आणि त्याचे जीव वाचवला. लोक म्हणू लागले की हे तुम्ही काय करताय, तर त्यांनी म्हटलं की नाही, मला हाच जो आहे तो परमात्मा आहे, जीवात्माच परमात्मा आहे, जीव ब्रह्मेव नाम परा ज्याला आपण म्हणतो. पितरांचं श्राद्ध सुद्धा त्यांनी एक वेळ केलं आणि ब्राह्मण लोक वेळेवर आले नाही, ते आपलं जे आहे ते रागवलेले होते आणि हे महार बाहेर बसले होते. आणि त्यांना सर्व जे आहे भूक लागलेली होती. नाथांनी जे आहे ते त्यांची इच्छा पूर्ण केली, त्यांना पहिले जेवू घातलं. मग ब्राह्मण लोक जे आहे ते आले की तुम्ही असं कसं करता. त्यांनी सांगितलं नाही, तुमच्या घराचा वेगळा स्वयंपाक आम्ही सर्व तयार करतो, सर्व धावून पुसून स्वच्छ करून. तर हे समन्वयाचे सर्व त्यांचे जे आहे ते विशेषता या ठिकाणी दिसून येते. म्हणजे रामदास स्वामींनी सुद्धा चाफळला अशाच प्रकारे केलं की 1000 हरिजनांना ब्राह्मण समजून त्यांना भोजन दिलं. त्याच्यानंतर त्यांचं ब्राह्मण भोजन वगैरे झालं. संतांचं जर आपण पाहायला गेलो तर आम्हाला असं दिसून येतं की त्यांचा जो मृदू भाव जो आहे तो सर्व आपल्याला समानतेने दिसून येतो. तसंच जे आहे ते राणू महाराकडे सुद्धा जे आहे त्यांना सांगितलं की जेवायला त्यांनी सांगितले आम्हाला, तुम्ही जेवायला याल का, तर हे स्वतः त्या ठिकाणी महाराकडे सुद्धा जेवायला गेले. एक ब्राह्मण असा होता की जो यांना चिडवायला आला होता. की म्हणजे त्याला असं सांगितलं होतं ब्राह्मणाला लोकांनी की तुझं हे शांती ब्रह्म एकनाथ आहे, यांना जर तू जर चिडवून दिलं तर म्हणे आम्ही तुला 200 रुपये देऊ, कारण त्याला हवे होते रुपये मुलाच्या मुंजी करता. आणि ह्यांनी तिथे जाऊन बऱ्याचशा कागाळ्या केल्या नाथांच्या, म्हणजे त्यांच्या घरामध्येच गेला पूजा घरामध्ये, आणि तसेच कपडे होते आणि तसेच जोडे पायात होते, जे काही होतं त्या ठिकाणी. तर ते त्यावेळेस त्याला असं वाटलं की नाथ रागवतील मला की असं कसं आलाय तो पूजागृहामध्ये. पण तसं नाही म्हटलं. जसं समर्थांनी म्हटलं की सोवळे कैसे रे ब्राह्मण, आणि जे शिवता ओळे होते ते सोहळं कसं आहे. म्हणजे त्यांचा अर्थ असा म्हणायचा होता की मी सोहळं ओळं काय आहे, हे आपल्या मनातच हे सर्व आहे, पण आम्हाला परब्रह्म परमात्मा स्वरूप जो आहे तो पाहायला हवा. मग नाथ काही त्या ठिकाणी चिडले नाही. नाथांनी जे आहे ते हेच म्हटलं की बा तू याला सांभाळून घ्या म्हणून. तो पत्नी त्यांची त्या वाड्याला आली होती त्यावेळेस सुद्धा तो तिच्या पाठीवर जाऊन बसला. तर नाथ महाराज म्हणाले की अरे हा तर म्हणे सांभाळ याला म्हणून. तर ती म्हणाली की नाही मला सांभाळता येतं, कारण की हरिपंडित असंच बसत होता, 3 मुलं आहे म्हणे माझ्या पाठीमागे, तेही असंच मी त्यांना सांभाळलंय, ते यालाही सांभाळेल. म्हणजे पत्नी कशा प्रकारची होती, प्रपंच कशा प्रकारचा होता, हे आपल्याला थोडं दिसून येतं की किती समन्वय त्या ठिकाणी होता त्यांचा. आणि ग्रहकलाबद्दल जे आहे ते बोलायचं, सुरुवातीला मी म्हटलं होतं की त्यांच्याकडे सुद्धा ग्रहकला असा होता. आणि त्याच्यामध्ये जे आहे ते
म्हणजे काय व्हायचं की हरिपंडित त्यांचा एकमेव चिरंजीव हरिपंडित, बाकी दोन त्यांच्या ज्या आहेत त्या मुली होत्या. मोठी मुलगी तिथेच पैठणामध्ये दिलेली होती, गोदावरी म्हणून नाव होतं. आणि लहानी गंगा होती ती कर्नाटकामध्ये दिली होती, तिला एक मुलगा झाला. आणि हिला जो आहे गोदावरी जी होती, गोदावरीला तर मुक्तेश्वर म्हणून जो आहे तो महान कवी झाला. आणि त्या ठिकाणी सुद्धा जे आहे ते काय की गोदावरीचा जो नवरा होता तो म्हणे वारांगणाकडे परत परत जात होता. आणि वारांगणाकडे जात होता, गावामध्ये सुद्धा बातमी पसरली, नाथांना सुद्धा कळलं. आता नाथांना पहा, आता ग्रह कलाबद्दल मी बोलतो आहे, म्हणजे काय म्हणतोय या ठिकाणी की संसाराचं स्वरूपच असं आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, समर्थांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणणारे विचार तुझे शोधून पाहे, तर तशाच प्रकारचं आहे की संसाराचं स्वरूप हे अपूर्णच आहे. काही ना काहीतरी त्या ठिकाणी हे अपूर्ण स्वरूप संसाराचं असणार. राम सीता जर आपण म्हटलं की त्यांचं प्रेम होतं, पण शेवटी रामाने सीतेचा त्याग सुद्धा तर करावा लागला त्यांना. शिवाजी संभाजीचं जर उदाहरण केलं त्यांचंही आपसामध्ये पटत नव्हतं. त्यांचाही संसार जर म्हटलं तर त्या संसारामध्ये काहीतरी कलह होताच म्हणून. तर म्हणून समर्थांनी असं म्हटलंय की संसार मुळीच नासका आणि विवेके करावा नेटका, आणि नेटका करता करता फिका होत जात असे. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय त्या ठिकाणी संसार कसा आहे, तर म्हणजे संसार म्हणजे आपल्या कुत्र्याची शेपूट आहे. कुत्र्याची शेपूट पडल्यानंतर काय होतं म्हणे ते कधीच सरळ होत नाही. तसंच संसाराचं आहे. आता हे सर्व आपल्या मनामध्ये बिंबावं हा धडा याच्यातनं घ्यायचा आहे. म्हणून आपलं काय, कारण तुम्हाला सर्व जे आहे ते प्रकरण, ती कहाणी, ती गोष्ट नाथांची सर्वांना सर्व विदित आहे. पण शेवटी आपल्याला ह्या ठिकाणी काय पक्क करायचंय की आम्हाला चरित्रातनं काय घ्यायचं, काय आम्हाला उदरात सामवायचं, काय आमच्या चित्तामध्ये जे आहे धारण करायचं, हे जे विशेष आहे. तर ह्या ठिकाणी हे विशेष आहे की संसाराचं नेचर जे आहे ते अशाच प्रकारचं आहे की कोणाचाही सहवास आपसामध्ये असतो, किंवा नवरा आणि बायको यांचा जरी सहवास असला, बरोबर असला, किंवा आणखी कुणाचाही सहवास बरोबर जर असला, तो होतं काय, तर म्हणजे सहवास बुरा आहे, आदमी बुरा नाहीये. त्याचा अर्थ काय झाला की जेव्हा दोन भांडी बरोबर येतात तर त्यांचं भांडी एक दुसऱ्याला लागतात आणि आवाज होतो त्या ठिकाणी. तर हे स्वाभाविक आहे अत्यंत, हे त्याचं नेचर आहे. अशा प्रकारचं मी त्याला समजून घ्यावं. म्हणजे सारखं जर घरात कोणी असेल सासवा सुना तर त्यांचं नाही पटणं त्या ठिकाणी, पण कधी कधी असतील तर ते पटेल. तशाच प्रकारचे गाठी परिचय अवज्ञा, म्हणजे संसार कधीही व्यवस्थित असू शकत नाही. संसार ऐसा याचा जिन्साना, असं समर्थ म्हणतात की ऐसा याचा जिन्साना, संसाराचा म्हणजे संसाराचं मटेरियलच असं आहे. ते मटेरियल कसं आहे, म्हणजे ते मटेरियल टाकाऊच आहे, ते मटेरियल ग्रहण करण्यासारखं नाहीये. असं संसाराचं मटेरियल आहे, असं समर्थांनी सुद्धा म्हटलेलं आहे. तर त्यांचा मुलगा जो हरिपंडित होता, नाही आणि ही गोष्ट राहिलीच आणखी की त्यांची जी मुलगी होती, तो जावई होता, तो वारांगणाकडे जात होता. पिंगला म्हणून त्याचं नाव होतं. आणि जेव्हा गावामध्ये बातमी पसरली आणि नाथांनाही कळलं, त्यांनाही त्याच्याबद्दलचं जे आहे ते त्यांना वाटलं की अरे आता काय करायचं म्हणून. मग शेवटी काय झालं तर म्हणजे एक दिवस ते वारांगणाकडे गेले आणि वारांगणा म्हणाले की अरे तू इतकी सुंदर आहे की आमच्या म्हणजे जावयाला सुद्धा तू भाळलेली आहे, म्हणून मी तुझं दर्शन करण्याकरता या ठिकाणी आलो. पण तिने त्यांच्याकडे पाहून त्यांचं ते पवित्रपणा, त्यांचा तेजस्वीपणा आणि त्यांचं ते नाव ऐकून होती, त्यांना आपल्या दारामध्ये आल्यानंतर ती चटकन जे आहे त्यांच्या पायावरच पडली आणि त्या ठिकाणी तिचं कल्याणच झालं. नंतर तिने धंदा सोडला त्याचा. तर अशा प्रकारे लोकांचा उद्धार, त्यांनी पतितांचा जो आहे उद्धार बऱ्याच ठिकाणी केलेला संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसतो, तो याही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच्यानंतर मुलगा जो हरिपंडित होता, तर हा हरिपंडिताचं काय झालं की हे जात होते तिकडे परान्न घ्यायला जात होते, म्हणजे महाराजांच्या याच्यात जात वाड्यामध्ये जात होते, तिथे जाऊन अन्न वगैरे घेत होते. तर यांनी सांगितलं की बुवा मला असं काही चालणार नाही, कारण मी एक संस्कृत पंडित आहे, ब्राह्मणात जातीचा आहे, ब्राह्मण जात महाराजांना सावली सुद्धा शिवत नाही, तर तुम्ही तिथे जाऊन तिथे अन्न कसं घेऊ शकता. लोक आम्हाला जे आहे ते चिथू करतात, ते लोक मला सुद्धा म्हणतात त्या प्रकारे की तुम्ही असं कसं वागता, तुम्ही ब्राह्मण म्हणून तुम्ही वागत नाही. आणि तिथे ब्राह्मण सभा भरवून त्या ब्राह्मण सभामध्ये जे आहे ते ब्राह्मणाने सांगितलं की याला बहिष्कार करा म्हणून. तर अशा प्रकारची नामुष्की आपल्या याच्यावर आहे, तर मी इथे, तुम्ही असं करू नका. आणि दुसरं त्याचं जे होतं ते असं म्हणणं होतं की तुम्ही मराठीमध्ये जे बोलता, तर लोक म्हणतात की संस्कृत वाणी जी आहे वेदे संस्कृत वाणी केली असं म्हणतात ते. तर म्हणजे तुम्ही जर बोलायचंच आहे परमार्थाबद्दल तुम्ही संस्कृतमध्ये बोला, मराठीमध्ये नका बोलू.
कारण की याच्यावर सुद्धा जे आहे ते लोक मला नाव ठेवतात, तुम्हाला नाव ठेवतात, सर्वत्र आपले देवगुरु होते, ते दोन्ही कसं काय तुम्ही करू शकता म्हणून. मग शेवटी बरंच त्याच्यामध्ये कलह झाला, पुष्कळ वेळा असं झालं. तर नाथांचं असं म्हणणं होतं की बाबा मी सत्याला धरून आहे, सर्वदूर परमेश्वर एकच आहे, जातीपातीचा प्रश्नच नाही, कोणी उंच नाही कोणी निंच नाही. तशीच भाषा सुद्धा जी आहे, कोणी उंच भाषा कोणी उंच भाषा असं काहीच नाही. भाषेचंही तसंच आहे, जातीपातीचंही तसंच आहे. तर मी माझ्या सत्याला सोडू कसं. आणि मग शेवटी जे आहे ते हरिजींनी निर्णय घेतला, हरिपंडितांनी निर्णय घेतला की मी माझ्या बायकोला आणि 2 मुलांना घेऊन मग आता घरातून मी जातो बाहेर आणि मी काशीला जाऊन राहतो. आणि त्यावेळेस जे आहे ते आईला खूप वाईट वाटलं. आईने समजावायचा प्रयत्न केला, पण तो म्हणाला की आता मी राहू शकत नाही, कारण माझा मन मोठा होतो, मला खूप त्रास होतो या घरामध्ये राहण्यामध्ये. कारण तो कर्मठ होता, त्यांचा मुलगा जो आहे तो संस्कृतचा पंडित होता आणि कर्मठ होता. मग जेव्हा त्यांनी असं म्हटलं तर शेवटी मग महाराजांनी असं म्हटलं, नाथ महाराजांनी, की ठीक आहे बा, तुला जर तसं करायचं तसं तू कर, पण मी सत्याची वाट मी सोडणार नाही. अधर्माची शीग न चढे, धर्माची वाट न मोडे. अशा प्रकारचं उत्तर त्याला दिल्यानंतर तो काशीला गेला. 15 वर्ष असं सांगतात तिथे राहायला. काही ठिकाणी असं नमूद आहे 4-1 वर्ष राहायला, असे काही ठिकाणी चिंचोकला ज्यांनी त्यांना 4 वर्षाचं असं काहीतरी मुदत दाखवली त्या ठिकाणी. आणि एक दिवस म्हणे दिवाळी होती, आणि दिवाळीच्या दिवशी गिरिजाबाईंना आठवण सारखी आली, त्याच्या डोळ्यातनं चटकन पाणी आलं. त्यांनी विचारलं नाथांनी की काय झालं, पाणी कशाला दिवाळीच्या दिवशी म्हणून पाणी डोळ्याला. तर मग तिने सांगितलं की म्हणे मला हरीची आठवण आली म्हणून. मग त्यांनी जेव्हा पाहिलं तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मी हरीला जाऊन घेऊन येतो. आणि मग या काशीला आले आणि त्याला सांगितलं की तुझ्या कोणत्या अटी आहे, मला सर्व मान्य आहे, तू आपल्या घरी चल. मग घरी आले. घरी आल्यानंतर जे आहे ते परान्न घ्यायचं नाही आणि मराठीत कीर्तन करायचं नाही, अशा प्रकारच्या 2 अटी त्यांच्या होत्या. मग हरिपंडितच कीर्तन करू लागले संस्कृतामध्ये, संस्कृतामध्येच तत्वज्ञान सांगू लागले लोकांना. स्वतः नाथ महाराज बसायचे आणि त्यांचं जे आहे तत्वज्ञान ऐकायचे, असा तो प्रसंग होता. पण हळूहळू जे वाडा भरत भरत होता पुढे पहिले, आता वाड्यातले लोक कमी झाले, कारण त्यांचं समजण्याचं झालं. त्यांना असं झालं की ही जी कोरी वाणी आहे, बोले तैसा चाले त्याचे वंदावे पावले. ते हे बोलण्यासारखं जे आहे बोलतात ते, पण त्यांचं आचरण जे आहे तशा प्रकारचं नाही की सर्वाभूती परमेश्वर आहे, पण सर्वाभूती परमेश्वर हे व्यवहारात पाहत नाही. अशा प्रकारचं जेव्हा त्यांना पाहिलं, आचरण पाहिलं, तेव्हा हळूहळू ती गर्दी ओसरू लागली. मग कोणीच तिथे राहूला नाही लागलं, फारच कमी लोक राहू लागले. तर नंतर जे आहे ते हरिपंडितांना समजलं की आपलं हे जे आहे ते महाराजांचं जे आहे म्हणजे वडिलांचं जे आहे ते वेगळंच होतं सर्व ज्ञान आणि त्यांचा अनुभव आणि त्यांच्या सांगण्याची पद्धत वगैरे. आणि मग एकदा ते परान्न बद्दल म्हणून मग त्यांनी सांगितलं की शेवटी तुम्हीच बसा आणि तुम्ही कीर्तन करा. अशा प्रकारे हरिपंडितांनी त्यांना मुभा दिली. आणि परान्नाबद्दल एक दिवस काय झालं की कोणीतरी महार अडून बसला की नाही, माझ्याकडे तुम्ही जेवायलाच या. मग नाथ महाराजांनी त्यांना त्याच्याकडे पाठवलं आणि सांगितलं की जा तू यांना जाऊन भेट, माझ्या मुलाला तो जसं म्हणेल तसं कर. मग मुलाने जेव्हा पाहायला आग्रह खूप जास्त आहे, तर मग मुलगा म्हणाला हरिपंडित की ठीक आहे म्हणे, मी यांचा शिदा घेईन, यांच्याकडे जे जेवण खाण बनवू आणि तुम्ही त्यांच्याकडे जेवून घ्या. तर महाराज म्हणाले ठीक आहे. त्या महारालाही जो आहे ते कबूल झालं. मग महाराकडे गेले, शिजवलं गेलं अन्न आणि हे जेवायला बसले. जेवण झाल्यानंतर यांनी म्हटलं हरिपंडितांना की अरे तू हे उचल, हे ताट उचल माझं, पत्रावळी उचल. तर पत्रावळी उचलायला गेला तर खालची दुसरी पत्रावळी होती, ही त्यांनी उचलली की चुकीने आली असेल म्हणून. मग 2-3-4 वेळा असं झाल्यानंतर त्यांनी म्हटलं हे काय होत आहे. आणि असं करता करता असं सांगतात की म्हणजे 1000 पत्रावळी ज्या आहेत त्या ठिकाणी झाल्या, उचलल्या गेल्या. आणि याला कळून आलं की आपल्या वडिलांची काय काय अधिकार आहे, काय योग्यता आहे, कोणत्या वृत्तीचे किंवा कोणत्या लेवलचे ते आहे. आणि त्या ठिकाणी ते नमस्कार केला. त्यांनी सांगितलं की तुम्हाला माझ्याकडनं कोणतंही बंधन नाही, तुम्हाला जसं वागायचं तसं तुम्ही वागा. म्हणजे असं की जो मुक्त पुरुष आहे, मुक्त पुरुषाला कशाचं बंधन जे आहे तुम्ही काय लावाल म्हणून. बंधन जे असतं शेवटी देहालाच असतं, आणखी कोणाला की त्याचं बंधन नसतं. तर अशा प्रकारे जितकं आपण चिंतन करू यांचं तितकं कमीच आहे. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आमच्या जीवनामध्ये आजच्या काळाला कशा प्रकारे मी वागायला हवं हे सर्व या ठिकाणी आम्हाला कळून येतं. आणि शेवटी जे आहे ते नाथांच्या समाधीबद्दल आपण बोलून थांबणार आहोत या ठिकाणी. नाथाचं जीवन अशा प्रकारे सर्व कृतार्थ झालेलं होतं. उत्तमोत्तम ग्रंथ त्यांनी लिहिलेले होते, यात काही वाद नाही. कीर्तन प्रवचनाद्वारे त्यांनी समाज प्रबोधन केलं होतं. मानवतावाद समाजासमोर जो आहे तो मांडलेला होता. आणि परम शांती त्यांनी दाखवली की शत्रूंनाही त्यांनी जे आहे ते जिंकलेलं होतं. की असं सांगतात म्हणे एक शत्रू होता म्हणजे यवन होता, तो त्यांच्या अंगावर थुकत होता
हे जेव्हा स्नान करून आले गोदावरीहून, तर हे परत गेले स्नान करायला, त्याला काही बोलले नाही. असं काहीतरी 400 वेळा 8 वेळा झालं असेल, 108 वेळा सुद्धा कोणी काही म्हणतं, पण जसं काही असेल पुष्कळ वेळा झालं असं पण धरून चलूया त्या ठिकाणी. आणि त्यावेळेस आणखीन कोणी त्याचा हात पकडणारही नव्हतं येऊन असल्यामुळे. आणि त्यावेळेस महाराज काहीच बोलले नाही. नाथ महाराज जे आहे ते जेव्हा म्हटलं नाही, त्यांच्या शांतीचा प्रभाव त्याच्यावर इतका पडला की शेवटी जे आहे तो यांच्या पायावर पडला आणि माफी मागितली की माझ्याकडून चुकी झाली. शांती ब्रह्म म्हणून जे आहे, जे म्हणतात लोक, तुम्हाला मी ऐकून आहे तर म्हणे याच्या पुढे आणखीन काही होऊ शकत नाही. तशा प्रकारे त्याचा उद्धार केला त्यांनी. सांगत तात्पर्य की पतितांचा उद्धार जो संतांनी केला, परमशांतीच्या आदर्शाने शत्रूंनाही जिंकले होते. शब्दाहून आचार मोठा करता येतो हे आपल्या कृतीनं त्यांनी दाखवून दिलं त्या ठिकाणी. शूद्रांना पोटाशी धरून अश्रू नाथांनी पुसले होते आणि अहंकारी काशीकर पंडितांनाही जे आहे ते शरण आणलेलं होतं. आणि आपली जे आहे ज्ञानाचं एका अशा प्रकारची अजरामर कीर्ती त्या ठिकाणी जी आहे ते स्थापन केलेली होती त्यांनी. आणि ज्ञानेश्वर महाराजांची जी आहे त्यांनी आठवण समाजाला दिली होती. ज्ञानेश्वरी असं सांगतात की यांनी आळंदीला जाऊन जे आहे ते ज्ञानेश्वरांची समाधी कुठे आहे, त्यावेळेस जंगल होतं सर्व, त्यांनी शोधून काढली ज्ञानेश्वरांची समाधी. आणि तिथे जाऊन विवर खोलून त्या ठिकाणी जे आहे ते जे काही त्यांना स्वप्नामध्ये असं स्वप्न पडलं होतं की मला कोणती मुळी माझ्या गळ्याशी आहे ती थोडी तू बाजूला कर, ती त्यांनी बाजूला केली. आणि ज्ञानेश्वरीचं नंतर त्यांनी जे आहे त्याला शुद्ध पाठांतर त्याचं केलं. आणि ते ज्ञानेश्वरीला जे आहे त्यांनी जिथे जिथे चुका होत्या तिथे तिथे त्यांनी ते सर्व लिहून घेतल्या. आणि त्या ठिकाणी त्यांनी असं लिहिलं की जे आहे ते शके 1500 आहोत तरी तारण नाम संवत्सरी एका जनार्दने अत्यातरी गीता ज्ञानेश्वरी प्रति शुद्ध केली. त्यांनी शुद्धीचा काळ त्या ठिकाणी लिहिलेला आहे. आणि ज्ञानेश्वरांना नमन केलेलं आहे की कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, ज्ञानियाचा शिरोमणी वंद्य जो का पूजास्थानी, सकाळ ज्ञानोबा माझा. अशा प्रकारे त्यांनी जे आहे ते त्याचं खूप आहे तो त्यांनी त्याचं त्या ठिकाणी काय केलं तर म्हणे शुद्ध केली त्या ज्ञानेश्वरीला, असंही वर्णन जे आहे ते लिहिलेलं आहे. मग त्यांनी जे आहे ते समाधी घ्यायचं निश्चित केलं. पहिलेच सांगून दिलं होतं की मी अमक्या दिवशी जाणार. आणि नाथषष्ठी त्यांच्या जीवनामध्ये जे आहे ते फारच महत्वाची होती की नाथषष्ठीला त्यांच्या गुरुचा जन्म झाला. नाथषष्ठीला त्यांच्या गुरुला दत्तात्रयाचं दर्शन झालं. नाथषष्ठीला त्यांचे स्वतः जे आहे ते गुरु जे आहे त्यांचं निर्वाण झालं त्या ठिकाणी. आणि अशा नाथषष्ठीला त्यांनी असा विचार केला की मी सुद्धा जे आहे त्या नाथषष्ठीला यांना दत्तात्रयाचा अनुभव पण झाला. कोणाला? एकनाथांना. नाथषष्ठीला एकनाथांना दत्तात्रयाचा अनुभव झाला. आणि त्या षष्टीला यांनी असा विचार केला की मी पण जो आहे तो आपला देह विसर्जन करेन. फाल्गुन महिन्यातील वैद्यषष्ठीचा दिवस 2 दिवसापूर्वी होता. म्हणजे असं सांगतात, कोणी असं म्हणतात की 1600 मध्ये ते गेले, कोणी म्हणतात 1610 मध्ये गेले. असं 10 वर्षाचा फरक त्या ठिकाणी दाखवतात आहे. त्या हिशोबाने जे आहे ते आम्ही जर असं म्हटलं की समर्थांची त्यांची भेट झाली होती बाळपणी, अगदी बाळक असताना समर्थांना जर त्यांनी पाहिलं होतं. 1608 मध्ये समर्थांचा जन्म झाला, त्याच्या 1-1.5 वर्षांनी ते गेले, म्हणजे 1610 मध्ये ते गेले असा त्याचा अर्थ होतो. आणि झाले आता ह्या गोष्टीला जे आहे ते 426 वर्ष असे जवळजवळ होतात ते त्याला पाहून. आणि जो आहे तो 1521 विकारी नाम संवत्सरामध्ये ते गेले. रविवार होता त्या दिवशी. आणि नाथ समाधीस्थ त्या दिवशी झाले. आणि नाथषष्ठीला म्हणून अत्यंत महत्व त्या ठिकाणी निर्माण झालं. जे आहे ते नाथांची महासमाधी स्वतः फाल्गुन वैद्य षष्ठीला झाली. आणि पैठणामध्ये असं लिहिलेलं आहे, एका दगडावर कोरलेलं आहे. असं म्हणतात की त्या दगडावर जे कोरलेलं आहे ते 80 वर्षानंतर कोरलेलं आहे. पण त्या कोरलेला जो श्लोक आहे त्याच्यामध्ये असं लिहिलंय की शालिवाहन 15 शतकी एका गये विंशती वर्षानाम विकारी मास बरवा फाल्गुन वद्याप्रती षष्टी वासर भानुया अश्वदिनी निर्याण स्वच्छंदता पावे श्री गुरु एकनाथ महास्वानंद साम्राज्य. नाथ गेले आणि ते महाराष्ट्राला जे आहे ते सनात करून गेले. अशा प्रकारची त्यांच्या अलौकिक कथा या ठिकाणी आहे. तत्वज्ञानाबद्दल जे आपण आज बोललो नाही ते फक्त एकच माझा विचार होता की चिरंजीव पदाबद्दल त्यांच्या बोलायचं की चिरंजीव जिवाजी पंत ठाणेदार वास्तव्य देहपुर यासो आत्माराम पंत यांचा आशीर्वाद. म्हणजे जीवाला आशीर्वाद देतात ते की पत्र लिहिणे कारण
तुम्हास देह गावाची सनद, तुम्हाला हे देह दिलेला आहे, त्याची गावाची काय करावं, आबादी करावी, म्हणजे यात सार्थक करावं याचं. काम क्रोध हे रयत त्यांचे ऐकू नये, आशा मनशा त्यांची संगत धरू नये, सदा स्वधर्मे वागणूक ठेवावी, शांती क्षमा दया असो देणे, ज्ञान वैराग्य भजन पूजनीय आदर ठेवणे. अशा प्रकारची शिकवण त्यांची जी आहे ते नेहमीच होती. आणि असं जर आपण पाहिलं की संतांचं चरित्र आणि चारित्र्य, जसं मी म्हटलं की ते नेहमीच अलौकिक असतात, अजरामर असतात, चिरंजीव असतात, पिढ्या पिढ्यांना शतकानुशतके अशी चरित्रे मार्गदर्शन करत असतात. आणि नाथांचं चरित्र जे आहे ते असंच आहे, उत्कट भव्य तेजस्वी सात्विक. आणि नाथांची चरित्र गाथा अनेक आहेत. साधुत्वाच्या गोष्टींनी महाराष्ट्राला मोहिनी घातली आहे. नाथांचे चरित्र नेटके समजावे म्हणून जो आहे तो आपला अभ्यास जो आहे तो आज या ठिकाणी असा होता. आता मी या ठिकाणी नाथांना वंदन करून परत मी जे आहे ते नमतो. आणि नाथांचं नमन आपण सुरुवातीला पण केलं होतं, आणि तेच नमन आतापर्यंत आपण करूया की भागवता आणले प्रकृती जनहितार्थ, प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ, एकादशावरी टीका केली सुकुमार्थ, नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा. श्री गिरीशजी क्षीरसागरांनी हे नमन काव्य केलेलं आहे. आपल्याला कडे एकदा एकनाथांचा उत्सव झाला होता, त्यावेळेस नाथांचं असं आपल्याला कोणतं नमन मिळालेलं नव्हतं. आणि मग त्यांनी म्हटलं की मी तुम्हाला करून देतो, आणि गिरीशजींनी केलेलं आहे. त्यांची आपण या निमित्ताने आठवण करूया. आपल्या सर्वांना वंदन करून मी या ठिकाणी विरमतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. श्री समर्थांना, परमपूज्य डॉक्टर काकांना, डॉक्टर साहेबांना वंदन करतो. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. संत एकनाथ एकनाथ षष्ठी ही परवा झाली. संत एकनाथांची विशेष आठवण आपण श्लोक एकत्र म्हणूया. मनाच्या श्लोकातला 7वा श्लोक आहे. मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे, मना नीच बोलणे शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसिरेनी ववावे. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकाच्या अनुषंगाने मागच्या वेळेस आपण वेण्णा स्वामींचं चरित्र अगदी संक्षिप्त रूपात होईना पण आपण बघितलं. आणि परमार्थात सुद्धा कसं धैर्य आपल्याला बाळगावं लागतं, तरच आपली वाटचाल ही सुकर होऊ शकते. याच्यासाठी आपण ते बघितलं होतं. इथे जेव्हा समर्थांनी वेण्णा स्वामींना सांगितलं की कोल्हापूरच्या कीर्तनात जेव्हा लोक निंदा करायला लागले त्यांची, आणि वेण्णा स्वामींनी समर्थांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि अगदी आपल्या अश्रूंचा अभिषेक केला आणि मला इथून घेऊन चला असं जेव्हा विनवलं, तेव्हा तात्काळ समर्थांनी वेण्णा स्वामींना तिथनं आपल्याबरोबर चला म्हणून अशी आज्ञा केलेली नाहीये. खरं शिष्यत्व त्यांना प्राप्त झालेलं होतं, अनुग्रह झालेला होता, परंतु समर्थांनी त्यांना कुठेही आग्रह केला नाही. परंतु त्यांना असं सांगितलं की तुझ्या जीवनात अजून एक दुःखाचा एक मोठा भोग शिल्लक आहे, आणि हे सर्व भोग भोगून घे आणि योग्य वेळेला मी येईन. आणि पुढे असाच काही काळ गेला. गोपूजी पंतांनी विषप्रयोग केला आणि ती गेली समजून अंत्ययात्रेची तयारी सुरू केली. तिकडे वेण्णा स्वामींना ज्या वेदना होत होत्या त्यांनी समर्थांचा धावा केला. अशा वेळी समर्थ तिथे आपल्या शिष्यांसह प्रकट झाले, आणि मग तेव्हा त्यांनी वेण्णा स्वामींना आपल्या बरोबर नेलेलं आहे. आता हे जेव्हा त्यांनी नेलं, इथं आपल्याला जो विचार करायचा याच्यामध्ये तो दुसऱ्या चरणाचा आपण इथे विचार करूया. मना बोलणे नीच शोषित जावे.
गोपूजी पंतांनी तर गोपूजी पंत वडील असूनही त्यांना तर बोललेच, गावातल्या लोकांनी पण त्यांची एवढी निंदा केली. तरी सुद्धा समर्थांनी सांगितलेलं आहे की जे ज्येष्ठ मंडळी असतील त्या सगळ्यांचे आशीर्वाद घे आणि मग माझ्या बरोबर चल. आपले आई वडील आहेत ते, जरी ते आपल्याला वाईट बोलले तरी आता त्यांना नमस्कार कर. आणि ते काही बोलले तरी आपल्या वाणीतून कठोर शब्द बाहेर पडता कामा नये. म्हणून समर्थ पुढे सांगतात तिसऱ्या चरणात की स्वय सर्वदा नम्र वाचे वदावे. माझ्या जीवनामध्ये जर का विकारांचा आघात असेल तरी मी कोसळायचं नाही. कारण कारण माणूस बऱ्याचदा चांगला वागतो आणि त्याला असं वाटतं की मी इतका चांगला वागतो, मी कोणाच्या अध्यात नाही मध्यात नाही, तरी माझ्यावरती अशी का वेळ यावी. नको मला हे काही, मला या सगळ्याचं उबग येतोय, नको हा जप जाप्य वगैरे काही नको. आणि मग तो आपल्या कार्यापासून हा च्युत होतो, त्यातून ते सोडतो. आणि असं वाटून त्याचं ते धैर्य जे आहे ते तसं खचू शकतं. आणि मग ज्या परमार्थाची वाटचाल आपण जी करत असतो मग ती आपल्याला साध्य होत नाही. म्हणून लोक कसंही जरी बोलले तरीही आपला संवाद, आपले डायलॉग्स हे नेहमी चालू ठेवावे. बऱ्याचदा मनुष्य मौन धरतो, काही बोलत नाही, याच्याशी बोलायला नको असं वाटतं. आणि त्यातून मग गैरसमज हे वाढू शकतात. म्हणून आवाज न चढवता असं स्वय सर्वदा नम्र वाचे वदावे ही भूमिका आपल्याला घेता आली पाहिजे आणि नम्रपणे सांगता आलं पाहिजे. भूमिका जरी कठोर असली तरी ती आपल्याला नम्रपणे सांगता आली पाहिजे. हा एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा एक मुद्दा येतो इथे, की आपण कसं असावं व्यवहारात काय किंवा परमार्थात काय, की आपलं वागणं कसं असावं, यातून आपल्याला हे घ्यायचंय. कारण आपल्या जीवनातून सायकोलॉजिकल परिपक्वता तेव्हाच असते जेव्हा लोकांची निगेटिव्हिटीला आपण भीक घालत नाही आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांना आपण त्यांनी दबून न जाता आपली वाटचाल आहे ती आपली व्यवस्थित चालू राहते. मना सर्व लोकांसिरे निभवावे. आपल्याला विरोधक वाढवायचे नाहीत, तर चार लोकांचे आशीर्वाद घेतले नाही तर निदान शाप तरी घेऊ नये, अशा पद्धतीने आपलं आचरण असावं. स्वयंसंप्रदा नम्र दोन भाग याच्यामध्ये. एक तर कोणाची क्षमा मागितल्याने अंतःकरण आपलं मोकळं होतं. आणि दुसरी गोष्ट, मनामध्ये येणारी निगेटिव्हिटी जी असते ना ती थांबते. नाहीतर आपण उगतच ते ओझं घेऊन जगत असतो. गालिबचा एक शेर है, आपल्याला माहिती असेल की कुछ इसी तरह गालिब ने जिंदगी को आसान कर दिया. कुछ इसी तरह गालिब ने जिंदगी को आसान कर दिया. किसी से माफी मांग ली और किसी को माफ कर दिया. किती सोपं होतं जगणं अशाने. आपली जर का चूक झाली असेल तर पहिल्यांदा पश्चाताप होऊन दुसऱ्याची क्षमा मागणं. आणि दुसरी गोष्ट, त्याला जर का पश्चाताप झाला असेल नसेल आपण त्याची क्षमा मागून मोकळं व्हावं आणि आपल्या मार्गाला लागावं. मना सर्व लोक शिरे निववावे. अशा पद्धतीने ते आपल्याला साध्य करता येतं. एका मर्यादेपर्यंत माझ्याकडून मी प्रयत्न करावे, नंतर मग त्याला इग्नोर करायचं. इग्नोर करायचं म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष करावं. आता इग्नोरचा अर्थ दुर्लक्ष करावं असा आहे, पण त्यांना तुच्छ लेखू नये. तो त्यांना जर का तुच्छ लेखलं तर पुढे कुठेतरी मग आपल्याकडे आपण अहंकारावरती आरूढ होतो आणि त्यांना तुच्छ लेखण्याने आपण निगेटिव्हिटी स्वीकारतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चरित्र आपल्याला माहिती आहे. 8-8, 10-10 तास ते टार्गेट होतं त्यांना. तेल काढायचं नारळाचं त्या घाण्यातनं 8-8, 10-10 तास गुडघे फुटले असतील त्यांचे, फुटलेच होते. ते चरित्र जर का आपण वाचलं, पण किती धैर्याने तोंड दिलं. आणि पुढे ते किती वर्ष जगले त्याच्यानंतर. मला वाटतं 1921ला वगैरे त्यांची सुटका झाली अंदमानातनं. आणि पुढे त्याच्यानंतर 57 वर्ष समाजकार्य आणि देशकार्य याच्यामध्ये ते कुठेही कमी पडले नाही. त्यांनी त्यांचं धैर्य खचू दिलं नव्हतं. सावरकरांना पुण्यातल्या पत्रकारांनी तेव्हा प्रश्न विचारला होता की या दोन जन्मठेप ऐकणं सुद्धा तुम्ही कसं सहन केलं. बाकीची तर शारीरिक कष्ट पुढे भोगलेले आहेत, पण हे तुम्ही कसं सहन केलं. सावरकरांनी त्याला उत्तर दिलं होतं, मी हरिश्चंद्र वाचला होता, मी उपनिषद वाचली होती आणि त्यातून आपली सहनशक्ती कशी वाढवायची आणि आपली वाटचाल कशी ठेवावी हे मी त्यातनं शिकलो. हे सावरकरांचं उत्तर होतं. स्वामी विवेकानंदांना काय कमी अडचणी आली असतील. कुठल्याही संतांचं चरित्र घ्या, स्वामी विवेकानंद असू देत, जनाबाई असू देत, यांच्या धैर्याच्या कसोटीचे कितीतरी प्रसंग असू देत, सगळे संत बघ. आता आपण नाथांचं चरित्र बघितलं, किती प्रसंग असतील. निदान मी सगळे मोजले नाही, पण जेव्हा मला ही जाणीव झाली या धैर्याची याच्यामध्ये, तर निदान 6 प्रसंग तरी त्याच्यामध्ये असे आले होते की नाथांची ती कसोटी बघणारे होते आणि परमार्थात त्यांची वाढ. म्हणून आज एकनाथ षष्ठी इतक्या गेल्या 400 वर्षानंतर सुद्धा ही साजरी केली जाते. आणि
आयुष्य हे आपलं सुकर होतं. शारीरिक कष्ट, मानसिक कष्ट, विकार, धैर्य याच्यावरती इथे कुठेही आपल्याला तडजोड करता येऊ नये असं इथं संत सांगतात. आणि कोणी जर का आपले दोष काढले तर निदान त्याचे आभार मानावे. जर का दोष नसतील तर दुर्लक्ष करावं, आणि दोष जर का कोणी काढले आपण त्याचं परीक्षण करावं, खरोखर तो दोष असेल तर तो काढून टाकावा आणि त्याचे आभार मानावे, त्याला थँक्स म्हणावं. कारण महाराजांचा अभंग आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. कोणी जर का आपली निंदा केली तर त्याला आपण कडक भाषेत उत्तर देण्यापेक्षा आपले दोष काढण्यासाठी त्याचा उपयोग करून घ्यावा. तर या श्लोकातनं पुन्हा एकदा हे 4 मुद्दे जर का आपण बघितले, की पहिले धारिष्ट्य ते सुद्धा श्रेष्ठ दर्जाचं असावं, कमकुवत नसावं, लेचापेचा धारिष्ट्य नसावं. थोडा पुढे गेला, 2 पावलं टाकले आणि मग परत मागे आला नाही, तडीच नेलं पाहिजे. नीच बोलणे सोयीचं जावे, दुसऱ्याचं जरी बोलणं नीच पद्धतीचं असलं तरी ते आपण सहन करावं, ऐकून घ्यावं, त्याच्याशी नम्रपणेच बोलावं आणि सर्व लोकांना शांत करावं. त्या दृष्टीने असं होतं कधी कधी एखाद समोरचा माणूस, त्यांनी डॉक्टर साहेबांनी मग ती गोष्ट सांगितली त्याची, की मुलाच्या मुंजीला पैसे हवे होते म्हणून तो त्या पैठण गावात आला होता, शेजारच्या गावातला होता. आणि त्या कुटाळ कट्ट्यावरच्या लोकांनी सांगितलं की तुला पैसे देऊ आम्ही, पण जर का तू या माणसाला जर का संताप आणून दाखवलास तर तुला पैसे देऊ. आणि मग ती गोष्ट सांगितली त्यांनी. तो कसा पाठी जेवायला बसवलं नाथांनी त्यांना शेजारी, पाठीवरती बसला तो गिरिजाबाईंच्या वगैरे, असं तरी ते कसे शांत राहिले. आणि शेवटी समोरचा माणूस चिडत नाहीये, ज्याला आपण चिडवायला आलो तो चिडत नाही, म्हणून तो चिडवणारा असतो तोच चिडतो, नाही तर मग निदान शांत होतो. तर अशा प्रकारे आपल्याला या श्लोकातनं हे शिकता येतं. आणि वेळ प्रसंगी आपण ते वापरणं, जे आपण ऐकतोय, शिकतोय, वाचतोय, तीच आपली परीक्षा असते. पुढचा श्लोक आहे, देह त्यागिता कीर्त मागे उरावी. तेव्हा आपण त्याच्यावरती पुढे विचार करूया. आपणही विचार करावा आणि काही सांगावं अशी मी विनंती करतो आणि इथे थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. इथून पुढे आपण आत्मषटक म्हणणार आहोत. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे, न च व्योम भूमिर्न तेजो न वायु, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु, न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः, न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न मे द्वेषरागौ न मे लोभमोहः, मदो नैव मे नैव मात्सर्यभावः, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं, न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः, अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदा, पिता नैव मे नैव माता न जन्मा, न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्या, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां, सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धा, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. चिदानन्दरूप
शिवोऽहं शिवोऽहम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।